हाँ बनाया बनाया। प्रवीण सर. येस सर. केलंय मॅडमला मॅडमला, तुम्हाला आणि सरांना पण केला मी पोस्ट. ओके ओके सर ओके. ठीक सर. अजून कोणाला करायचं आहे का? नाही नाही सर. तिघांना केलं मी. सर सर. नायकवाडे सर ना होस्ट. केलाय. ओके. सर ऑल म्यूट ठेवून द्या. केला केला. पण केलं मी का नाही दिसू लागले? प्रवीण सर. हा बोला सर. मॅडमला स्क्रीन शेअर करायची तर ते थोडस. पोस्ट केलं मी त्यांना मॅडमला. मॅडम तुम्ही करू शकता मॅडम आता. मॅडम प्रेझेंटेशन मेल करू शकाल का? हॅलो. मॅडमला शेअर करू दे ना. हॅलो. नाही होत नाही येत म्हणतायत म्हणून. हॅलो. हा हा, मॅडम, मॅडम, बोला. आपलं प्रेझेंटेशन ओपन करा कॉम्प्युटरवर पहिले. एक मिनिट. तुमचं पीपीटी पहिल्यांदा ओपन करून घ्या स्लाइड आपल्या कॉम्प्युटरवर. आणि आता खाली ग्रीन बटन आहे शेअर स्क्रीन नावाचं. शेअर स्क्रीन नावाच्या ग्रीन बटनवर क्लिक करा.
येस होत आहे मॅडम. आता स्लाइड शो मोड मध्ये प्ले करा. आली का screen? येस येस, स्लाइड शो मोड मध्ये प्ले करा. एक मिनिट. किंवा स्लाइड शो मेनू मधून प्ले रन फ्रॉम द बिगिनिंग करू शकता. वरती स्लाइड शो मेनू आहे. स्लाइड शो मेनू मध्ये स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग म्हणा. ओके ओके, एक मिनिट. स्लाइड शो मेनू. करा क्लिक. हा, स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग करा. येस, आता चालू झालाय. ओके, रेडी. राऊत सर, आपण सुरुवात करू ओके. शकता. राऊत सर, आपण सुरुवात करू शकता किंवा सीसीएफ साहेब बोलतील. सर 2 मिनिटं. ऍक्च्युली 131 लोक जॉईन झालेले आहेत आतापर्यंत. एक थोडस 5 मिनिट. आपला परिचय वगैरे होईपर्यंत जॉईन होतात सर. व्हिडिओ स्टार्ट ठीक, ओके. माझं केलं तर कारण यांना वेळ कमी मिळतो ना, कारण नंतर आपलं रेकॉर्डिंग होऊन जाते पूर्ण. चालेल 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 सर, चालेल चालेल. प्रथम दिवसाच्या आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी संवाद कौशल्य या विषयावरती चौंडीकर मॅडम या ठिकाणी आपल्याला लाभले आहेत. चौंडीकर मॅडम सध्या तहसीलदार औरंगाबाद या पदावरती कार्यरत आहेत आणि मॅडम मास्टर ट्रेनर आहेत. अनेक संस्थेमध्ये, अनेक शासकीय कार्यालयामध्ये मॅडम त्या ठिकाणी मास्टर ट्रेनर म्हणून मार्गदर्शन करतात. तसेच मॅडम पैठण येथे जी प्रशासकीय प्रबोधिनी आहे त्या ठिकाणी सुद्धा काही काळ कार्यरत होत्या. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अनेक प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर मॅडमला मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद राऊत साहेब. मॅडम, आवाज क्लिअर येतोय तुमचा आणि प्रेझेंटेशन पण ओके आहे. आपण सुरू करू शकता. ओके ओके, चालेल. सर्व पार्टिसिपेंट्सचं स्वागत आहे संवाद कौशल्य या सेशनमध्ये. माझी ओळख करून दिलेलीच आहे, तरी सुद्धा एक छोटीशी ओळख, एक छोटासा इंट्रोडक्शन माझं स्वतःचं मी करून देऊ इच्छिते. मॅडम, आपल्याकडे ऍडमिट ऑलचं बटन जर आलं तर तुम्ही त्याला काही क्लिक करू नका. आम्ही करतोय त्याला ऍडमिट. तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन सुरू ठेवा. ठीक आहे ठीक आहे. येस. मी स्लाइडवर क्लिक केलं की नेक्स्ट स्लाइड होऊ शकेल. ठीक आहे. तर संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्सवर आज आपण बोलणार आहोत. पहिले सुरुवातीला मी थोडासा माझा एक परिचय देऊ इच्छिते की तशी तर मी बेसिकली प्रशासकीय विभागात काम करणारी रेव्हेन्यू ऑफिसर आहे. पण माझी ट्रान्सफर गेल्या 4 वर्षापूर्वी पैठणच्या प्रबोधिनीमध्ये झाली होती आणि पैठण येथे ॲज अ ट्रेनर म्हणून काम करत असताना एका गोष्टीची अशी जाणीव झाली की जनरली असे जे ट्रेनिंग सेंटर्स असतात, प्रशासकीय जे ट्रेनिंग सेंटर्स आहेत आपल्या पूर्ण राज्यभरात आहेत, पूर्ण देशभरात आहेत, तर या ट्रेनिंग सेंटर्समध्ये जे प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे डेप्युटेशनवरती जातात. हार्डली 3 वर्ष किंवा 2 वर्ष जे काय त्यांचं तिथे कालावधी असेल त्या कालावधीमध्ये ते ट्रेनर म्हणून काम करतात. पण बेसिकली कुठल्याही ऑफिसरला तशी ॲज अ ट्रेनर म्हणून कुठल्याही स्किल्स डेव्हलप करण्यासाठी कुठलीही विशेष अशी ट्रेनिंग मिळालेली नसते किंवा ते स्किल्ड ट्रेनर्स नसतात.
एक ट्रेनर म्हणून काम करणं म्हणजे फक्त जाणं, तिथे उभं राहणं, काहीतरी एक विषय दिलेला आहे तो तिथे समजावून सांगणं आणि तो 1 तास, 1.5 तास, 2 तास जे काही आहे त्या वेळेमध्ये आपली तिथे एक काही गप्पा गोष्टी करून येणं हा हा प्रकार म्हणजे ट्रेनिंग नाही. ट्रेनिंग ॲक्च्युली एक एक स्किल आहे, एक कला आहे आणि यामध्ये त्या ट्रेनरला त्याचा स्वतःचा अनुभव, त्याचं स्वतःचं ज्ञान, त्यांनी आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी शिकलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा एक सार तिथे त्या वेळेमध्ये त्या ट्रेनीजपर्यंत, त्या पार्टिसिपंट्सपर्यंत पोहोचवायचा असतो. आणि ते योग्य पद्धतीने जर पोहोचला, तर योग्य पद्धतीने जर ती ट्रेनिंग दिल्या गेली, तरच त्या समोरच्या पार्टिसिपंट्सला त्याचा फायदा होतो. बघा आता ही आजचं जसे ट्रेनिंग आहे, एक सेशन आहे, 2 दिवसाची जी कार्यशाळा आहे, याच्यामध्ये पूर्ण राज्यभरातले वन विभागाचे अधिकारी कर्मचारी सगळे सम्मिलित होणार आहेत. आणि तुम्ही तुमचा पर्टिक्युलर एक वेळ देताय, 2 दिवसांचा जर वेळ देताय आणि या वेळेमध्ये जर तुम्हाला हवं ते त्याच्यामधून इनपुट्स मिळाले नाही आणि तुम्हाला जर त्या ट्रेनिंगमधून काही फायदा झाला नाही, तर ते 2 दिवस वेस्ट गेले. त्याच्यासाठी जी काही काय म्हणता येईल, जी मॅनपॉवर त्याच्यामध्ये वापरल्या गेली, ती वेस्ट गेली. त्यामुळे ह्या ॲक्च्युअली ही जे एक ट्रेनिंगचा प्रकार आहे, हा खूप एक ब्रॉड व्ह्यूने जर पाहायला गेला ना, तर एक खूप अभ्यासपूर्ण अशी प्रक्रिया आहे. तर याच्यामध्ये त्या स्किल्स शिकणं फार आवश्यक आहे ट्रेनर्सच्या. त्यामुळे तिथे गेल्यावरती त्या पैठण प्रबोधिनीमध्ये माझी जेव्हा पोस्टिंग झाली, तेव्हा या गोष्टीची जाणीव झाली आणि त्याकरिता मग मी काही ट्रेनर डेव्हलपमेंट जे कोर्सेस आहेत आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे, ते कोर्सेस करायला सुरुवात केली. तर मी सर्वांना सांगू इच्छिते की असे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी काही कोर्सेस केलेले आहेत ट्रेनर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत, जे कदाचित आपल्याला माहिती असतील. असे काही पॅकेजेस आहेत, जसे डायरेक्ट ट्रेनर स्किल्स आहेत, डिझाईन ऑफ ट्रेनिंग आहे, एक्सपिरियन्शियल लर्निंग टूल्स आहे, मेंटरिंग स्किल्स, फॅसिलिटेशन स्किल्स वगैरे वगैरे असे अनेक ट्रेनिंग्स आहेत. तर हे जे ट्रेनिंग कोर्सेस आहेत ना, हे ट्रेनरच्या स्किल्सला डेव्हलप करण्यासाठी आहेत आणि नंतर मग मी अशा ट्रेनिंग्स करायला सुरुवात केली. तर माझी पहिली ट्रेनिंग कोलकाता येथे झाली. त्यानंतर दुसरी ट्रेनिंग मी केरळला केली. त्यानंतर मग मी मैसूर येथे माझी तिसरी ट्रेनिंग केली आणि असं करत करत माझ्या एक 5 ते 7 ट्रेनिंग्स झाल्या आणि नंतर मला या सर्व ट्रेनिंग्समध्ये नॅशनल रिकॉग्नाइज्ड ट्रेनर होण्याची एक संधी मिळाली. तर सर्वांना सांगू इच्छिते की जेव्हा नॅशनल रिकॉग्नाइज्ड ट्रेनर डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो, तेव्हा संपूर्ण भारतातून साधारणपणे 4 असे कॅन्डिडेट्स निवडले जातात आणि त्या 4 कॅन्डिडेट्सला एक रिगरस प्रोग्रामद्वारे नॅशनल रिकॉग्नाइज्ड ट्रेनर बनवलं जातं आणि ही एक विशिष्ट प्रकारची ट्रेनिंग असते. आणि अशा काही विशिष्ट प्रकारच्या ट्रेनिंग्समध्ये फॉर एक्झाम्पल हे एक्सपिरियन्शियल लर्निंग टूल्स आणि मेंटरिंग स्किल्ससाठी माझी निवड झाली आणि आज मी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची रिकॉग्नाइज्ड ट्रेनर आहे. त्यानंतर ॲज अ ट्रेनर म्हणून मग मी दिल्ली, नैनिताल, आपल्या यशोदामध्ये सुद्धा आणि इतर राज्यांमध्ये हैदराबादमध्ये वगैरे ट्रेनिंग्स दिलेल्या आहेत आणि स्पेसिफिकली सॉफ्ट स्किल शी रिलेटेड माझ्या संपूर्ण महाराष्ट्रभरात ट्रेनिंग्स होतात. आणि आज मला आनंद होत आहे की आपल्या वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत एक कम्युनिकेशन स्किल्सचा माझा एक सेशन होणार आहे. तर सर्वांचे स्वागत आहे. तर सर्वप्रथम मला एक आपल्याला विचारायची इच्छा आहे की आपण खूपदा असं बोलतो की संवाद कौशल्य असलं पाहिजे, संवाद कौशल्य स्किल आहे, संवाद कौशल्याची फार आवश्यकता आहे आजच्या काळामध्ये. तर मग हे संवाद म्हणजे काय आहेत या कम्युनिकेशन स्किल्स? कोणी उत्तर देऊ शकेल प्लीज? आपले विचार मांडू शकता, कारण सेशन हा कम्युनिकेशन स्किल्सचाच असल्यामुळे कम्युनिकेशन तर व्हायला पाहिजे. इकडे जसा मी आपल्याशी संवाद साधते तसा आपल्याकडूनही मला तितकाच रिस्पॉन्स मिळाला पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं कम्युनिकेशन साध्य होणार नाही. तर येस प्लीज. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी आपला हँड रेस करा आणि तुम्हाला बोलता येईल. संवाद म्हणजे काय?
काय करतोय? संवाद साधतोय म्हणजे आपण काय करतोय? कम्युनिकेशन करतोय म्हणजे काय करतोय? प्रशिक्षणार्थ्यांनी आपला सहभाग या ठिकाणी आपल्या व्याख्यात्यांसोबत दर्शवावा, जेणेकरून आपल्याला हे सेशन जास्त उपयोगिताकारक बनवता येईल. हा, शिवानी नाईकवाडे बोला आपण. प्रेरणा जाधव आपणही बोलू शकता. विचाराचे आदान प्रदान करतो आपण. ओके, येस, गुड. आणखी? दोघांमधले एकमेकाच्या भावना समजून बोला. घेतो. येस येस येस. आपल्या भावना जशाच्या तशा समोरच्या माणसाला समोरच्या माणसाला समजणे, आपल्या विचाराचे आदान प्रदान होणे, यास कम्युनिकेशन म्हणतात. व्हेरी गुड, खूपच छान. फॉरेस्ट रेंजर नेक्स्ट. येस, आणखी कोणी बोलणार आहे? संस्कृती गौरे, विश्वनाथ सर बोला आपण. मॅडम, विचारपूर्वक मांडलेला म्हणजे विचारपूर्वक एखादी गोष्ट मांडून समोरच्याला समजेल असं जे आपण संवाद करतो त्याला संवाद कौशल्य. ओके, छान. येस, आणखी काही कोणाला सांगायचं आहे? मॅडम चालू करा. येस. हा, नितीन शिंगारे सर. सर, विचारांची देवाणघेवाण करणे म्हणजे कम्युनिकेशन करणे. नेक्स्ट. येस. तर बघा, कम्युनिकेशनची जर ढोबळ व्याख्या बघायची झाली तर इट इज अ प्रोसेस ऑफ सेंडिंग अँड रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन अमॉंग पीपल. विचारांची देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण, माहितीचं आदान प्रदान, याला आपण कम्युनिकेशन म्हणू शकतो. परंतु बघा, फक्त विचारांची देवाणघेवाण किंवा कुठल्या माहितीचं आदान प्रदान हे कम्युनिकेशन फक्त होऊ शकत नाही. तर मग यामध्ये बघा, सुरुवातीलाच एक उत्तर छान आलंय की भावना समजून घेणे, समोरच्या व्यक्तीपर्यंत भावना पोहोचवणे आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे, ह्याला आपण सक्सेसफुल कम्युनिकेशन म्हणू शकतो. की बघा, सक्सेसफुल कम्युनिकेशन इज फार मोर दॅन शेअरिंग इन्फॉर्मेशन. इट इज ऑल्सो अंडरस्टँडिंग ऑफ द फिलिंग्स बिहाइंड द इन्फॉर्मेशन. समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतोय, काहीतरी माहिती देतोय, काहीतरी आपले स्वतःचे विचार मांडतोय, परंतु या विचारांच्या पाठीमागे त्या व्यक्तीच्या काय भावना आहेत, तो जो काही बोलतो त्याच्या पाठीमागे त्याचा काय उद्देश आहे, तो काय कुठल्या एका मताने प्रेरित होऊन कुठले त्याचे बिलीफ्स आहेत, या सगळ्या गोष्टींना समजून घेणं समोरच्या व्यक्तीकडून आणि समोरच्या व्यक्तीलाही तितक्याच पद्धतीने समजून घेणं, हे दोन्ही वेनी चालणारं जे आहे प्रकार आहे त्याला कम्युनिकेशन म्हणता येईल, त्यालाच एक संवाद म्हणता येईल. त्यानंतर पुढे आपण बघूया की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्सची का गरज आहे. तर ह्या कम्युनिकेशन स्किल्स ज्या आहेत या कशासाठी, आपण हा कोर्स जो करतोय, आपण हे सेशन जे घेतोय किंवा नेहमी आपण म्हणतोय कम्युनिकेशन फार आवश्यक आहे. वाय? तर सक्सेसफुल कम्युनिकेशन कॅन डीपन रिलेशन्स इन पर्सनल लाईफ अँड प्रोफेशनल लाईफ. त्याच्यानंतर इन पर्सनल लाईफ दे कॅन हेल्प अस टू अंडरस्टँड बेटर पीपल अँड सिच्युएशन्स दॅट हॅपन ऑन डेली बेसिस. रोजच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनांना व्यवस्थितपणे समजून घेणे, त्या लोकांना समजून घेणे, आपल्या पर्सनल, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये व्यक्तींना त्यांच्या सगळ्या गोष्टींना समजून घेणे, या सगळ्यासाठी एक सक्सेसफुल कम्युनिकेशनची गरज आहे. सक्सेसफुल कम्युनिकेशन त्या आपल्या सर्व संबंधांना, आपल्या सर्व रिलेशन्सला खूप डीपली मेंटेन करू शकतात. त्यानंतर बघा, कम्युनिकेशन स्किल्स जर आपण डेव्हलप केल्या तर आपल्यामध्ये म्हणजे लोकांमध्ये, इतरांमध्ये, ज्या काही व्यक्तींसोबत आपण संवाद साधतोय, ज्या लोकांसोबत आपण बोलत आहोत त्या लोकांसोबत आपल्या कमीत कमी कॉन्फ्लिक्ट्स होतील. म्हणजे बघा, जे संघर्ष व्यवस्थापन आपण म्हणतो ना, तर संघर्ष व्यवस्थापनाची पहिली पायरी हीच आहे की आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स अवगत असल्या पाहिजे. आज जनरली बघा, कोणीतरी काहीतरी बोलतं, थोडासा एखादा शब्द इकडे तिकडे जातो, कुठला तरी काहीतरी बोलायचं असतं, काहीतरी वेगळाच अर्थ निघतो, अर्थाचा अनर्थ होऊन जातो, कॉन्फ्लिक्ट्स तयार होतात, संघर्ष निर्माण होतात. का असं होतं? कारण कुठेतरी कम्युनिकेशन स्किल्स कमी पडू लागल्या. लोकांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि
डिसिजन मेकिंग सुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाही जर कम्युनिकेशन स्किल्स व्यवस्थित नसल्या तर. आणि जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचे नसतील, आपल्याला कॉन्फ्लिक्ट टाळायचे असतील, आपल्याला संघर्ष टाळायचे असतील आणि एक चांगल्या प्रकारे एक उत्तम नेतृत्व जर आपल्याला दर्शवायचं असेल स्वतःचं, तर एक आपल्याला स्वतःचं एक डिसिजन मेकिंग चांगलं असायला हवं आणि त्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स अत्यंत आवश्यक आहेत. एखाद्यावरती जर चांगला प्रभाव पडायचा असेल आपल्याला, तर त्या प्रभावासाठी सुद्धा आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स महत्वाचे आहेत. बघा, आपल्याला आपण सामाजिक प्राणी आहोत, वी आर सोशल ॲनिमल्स. आपण दगड नाही आहोत. आपल्याला लोकांशी संवाद साधत चालायचे. आपल्याला अनेक प्रकारचे, अनेक पर्सनॅलिटीचे, व्यक्तिमत्वाचे, वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या भावनेचे लोक भेटणार आहेत. आणि या प्रत्येक लोकांसोबत डील करण्यासाठी आपल्याला स्वतःच मध्ये एक कम्युनिकेशन स्किल असणं फारच आवश्यक आहे, जी काळाची गरज आहे. बघा, लहानपणापासून आपण संवादच साधत आलेलो आहोत. बघा, बाळाचा आईसोबतचा संवाद असेल, त्यानंतर जसं ते लेकरू मोठं होतं तसं ते शाळेत जायला लागतं, मित्रांसोबत, टीचरसोबत, सगळ्यांसोबत ते संवाद साधत चालतं. आणि नंतर समाजामध्ये जसं जसं एक एक पाऊल तो पुढे जात राहतो, तसा प्रत्येकाशी त्याचा संवाद साधणं हे चालूच असतं. ही एक खरं तर ही एक प्रोसेस, कंटिन्युअस प्रोसेस आहे. पण बघा, साधारणपणे तुमच्या कॉलेज लाईफ पर्यंत जर तुम्ही खूप अबोल असाल, तुम्ही जास्त कोणाशी बोलत नसाल, जास्त कोणाशी मिक्स होत नसाल, तुमचा एक मित्रपरिवार जास्त नसेल, तुम्ही फारसे असे अबोल, लाजाळू किंवा थोडेसे इंट्रोवर्ट टाईपचे जर व्यक्तिमत्व असाल, तर ते कॉलेज लाईफ पर्यंत कसे तरी आयुष्य धकून जातं. ओके, तुम्ही नाही जास्त बोलत, चालून जाईल. पण जसं तुम्ही तुमच्या वर्क प्लेसकडे येताना, म्हणजे कामाच्या ठिकाणी जसं आपलं एक वर्किंग कल्चर जसं सुरू होऊन जातं, तिथे मात्र कम्युनिकेशन स्किल्स अत्यंत आवश्यक आहे. कारण कामाच्या ठिकाणी जर तुम्ही तुमच्यामध्ये कुठला संवाद कौशल्य नसेल, तुम्हाला बोलण्याच्या विविध पद्धती, विविध शैली जर तुमच्यामध्ये नसतील, तुम्हाला लोक ओळखता येत नसतील आणि लोक ओळखून त्यांच्यासोबत एक टॅक्टफुली जर तुम्हाला कम्युनिकेशन करता येत नसेल, तर तुम्ही कामाच्या ठिकाणी अपयशी होता. त्यामुळे जेव्हा आपल्याला चांगल्या पद्धतीने आउटपुट द्यायचं आहे आपल्या वर्किंग प्लेसमध्ये, तर आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स आपल्या डेव्हलप करणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, ग्रेट कम्युनिकेटर्स आर दोज हू ब्रिंग सोल्युशन्स, ड्राईव्ह चेंज, मोटिवेट अँड इन्स्पायर देअर कलिग्स. जे ग्रेट कम्युनिकेटर्स आहेत ना, ते नेहमी कुठल्याही प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन्सचा विचार करतात, सोल्युशन्स काढून घेतात, बरोबर ते त्याचा शोध लावतात, ते दुसऱ्यांना मोटिवेट करतात, त्यांचे सबऑर्डिनेट असतील, त्यांचे कलिग्स असतील, सगळ्यांना ते मोटिवेट करत चालतात, इन्स्पायर करत चालतात. आणि हे ग्रेट कम्युनिकेटर्स नंतर मग ग्रेट सक्सेसफुल लोक होऊन जातात त्यांच्या आयुष्यामध्ये. बाय इम्प्रूव्हिंग कम्युनिकेशन स्किल्स वी कॅन इम्प्रूव्ह एम्प्लॉई एंगेजमेंट, टीम वर्क, डिसिजन मेकिंग अँड इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन इन द वर्क प्लेस. त्यानंतर बघूया आपण की ज्या काही सायकोलॉजिकल स्टडीज झालेल्या आहेत, ज्या आपल्या कम्युनिकेशन स्किल्स वरती जर आपण बोलायला गेलो, तर त्या स्टडीज असं सांगतात की 70% ज्या काही वर्क प्लेसमध्ये चुका होतात त्या पुअर कम्युनिकेशनमुळे होतात. जिथे कम्युनिकेशन व्यवस्थित नाही, जिथे संवाद व्यवस्थित साधला जात नाही, तिथे मिस्टेक्स ह्या होणार. आणि ह्या 70% मिस्टेक्स जर एखाद्या वर्क प्लेसवरती येतात, ते पुअर कम्युनिकेशनमुळे झालेले असतात. बाकी 30% इतर काही टेक्निकल कारणं असू शकतील की बुवा त्या विषयाचं ज्ञान नसेल त्या व्यक्तीला, ते कामाच्या ठिकाणी ते कामाचं ज्ञान नसेल, किंवा बाकी त्याला टेक्निकल नॉलेज नसेल. हे 30% चुका आपण ह्या टेक्निकल गोष्टींवरती असू शकतील. पण 70% ज्या काही चुका होतात आपल्या कोणाच्याही, त्या साधारणपणे या कम्युनिकेशन स्किल्स जर आपलं व्यवस्थित नसेल तर त्यामुळे होतात. आता आपल्याला मग हे कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करायचं, तर हे कशासाठी, का, तर 70%, 70% ऑफ इफर्ट्स आर मिसअंडरस्टूड, मिसइंटरप्रिटेड, रिजेक्टेड, डिस्टॉर्टेड और नॉट हर्ड. मग काय होतं, काय नेमकं ते, म्हणजे एखाद्या कामाच्या ठिकाणी जर आपण विचार करायला गेलो की आपण एक कम्युनिकेट करतोय, काही लोकांशी कम्युनिकेट करतोय, आपल्या म्हणजे बघा, आपण कामाच्या ठिकाणी आपल्या सिनियर सोबत कम्युनिकेट करतोय, आपल्या सबऑर्डिनेट सोबत करतोय, कलिग सोबत करतोय, जे सिव्हिलियन्स जे आपल्याकडे येतात, जे लोक आपल्याकडे काही काम घेऊन येतात, त्या लोकांशी आपण कम्युनिकेट करतोय. तर ह्या कम्युनिकेट करण्याच्या प्रोसेसमध्ये, या संवादामध्ये कुठेतरी आपण काहीतरी बोलतोय पण समोरचा माणूस समजूच शकत नाही.
आपण बरेचदा म्हणतो मला काहीतरी सांगायचं असतं, समोरच्याला समजलंच नाही, तो समजूनच घेऊ शकत नाही, त्याची पात्रताच नाही, त्याला कळूच नाही लागलंय मी काय म्हणतोय, मिसअंडरस्टूड. त्यानंतर काय होतंय, त्यानंतर असं पण होऊ शकतं की मिसइंटरप्रिटेड. तुम्हाला सांगायचं असतं एक, सांगितलं जातं काहीतरी वेगळंच, किंवा सांगायचं असतं एक आणि समोरचा माणूस काहीतरी वेगळंच इंटरप्रिटेशन घेतो, त्याचं काहीतरी वेगळंच परसेप्शन असतं आणि या मिसइंटरप्रिटेशनमुळे तो काहीतरी वेगळाच अर्थ लावतो आणि त्या वेगळ्या अर्थामुळे अर्थाचा अनर्थ होऊन जातो. त्यामुळे हे सुद्धा एक भयंकर प्रकार आहे. त्यानंतर रिजेक्टेड. काहीतरी तुम्ही सांगायला जाता, तुमचा फॉर एक्झाम्पल एखादी फाईल आहे ज्याच्यावर तुम्ही कुठलं तरी तुमचं ओपिनियन मांडायला गेलात तुमच्या सिनियर्स पुढे, सिनियर्सला नाही कळत, रिजेक्ट करून टाकतात. येस, नो, नॉट ऍक्सेप्टेड, रिजेक्टेड. एखाद्या व्यक्तीने त्याचं ओपिनियन मांडलं, त्याच्यामध्ये स्वतःचे विचार मांडले आणि ते जर रिजेक्ट झाले तर तिथे सुद्धा कम्युनिकेशन स्किल्स कुठेतरी फेलियरमध्ये चाललंय. आपल्याला आपला जो ओपिनियन आहे, आपले जे विचार आहे, आपल्याला काय म्हणायचं आहे ते म्हणणं आपल्याला मांडता आलं पाहिजे. ती एक स्किल आहे, ती एक टॅक्ट आहे. कारण प्रत्येक माणूस तुमच्या समोर येणारा हा वेगळा आहे, त्याचं वेगळेपण आपल्याला लक्षात घ्यायला लागतं आणि मग त्या व्यक्तीसमोर कशा पद्धतीने बोलल्यावर कशा पद्धतीने तो रिॲक्ट करेल किंवा कशा पद्धतीने आपण सांगतोय ती बाब आपली रिजेक्ट होऊ नये यासाठी आपल्याला ती कला शिकून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर काय होतं असेल बरं पुढे, तर डिस्टॉर्टेड. मेनी ऑफ द एफर्ट्स आर डिस्टॉर्टेड. तुम्ही काहीतरी बोलताय आणि ते काहीतरी वेगळंच त्याचं तोडून मोडून काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगितलं जाते. आपल्याला नाही मांडता येत, एखाद्या विषयामध्ये आपण काहीतरी चुकीच्या पद्धतीने मांडतो आणि मग चुकीचाच त्याचा अर्थ निघला जातो. आणि बरेचदा नॉट हर्ड. तुम्हाला खूप काहीतरी सांगायचं असतं, नॉट हर्ड. कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही, कोणाला ऐकायला वेळच नाही. या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि ह्यामुळेच कम्युनिकेशन फेलियर होतं. कम्युनिकेशन फेलियरमुळे सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत राहतात. त्यानंतर बघूया काय होतं, रिझल्ट्स ऑफ कम्युनिकेशन फेलियर्स. काय होत असेल कम्युनिकेशन फेलियर झाल्यावरती. तर पहिली गोष्ट आहे फेलियर टू अचीव्ह ऑब्जेक्टिव्स अँड गोल्स. कुठलंही काम असेल, आपलं वैयक्तिक काम असेल, आपल्या वैयक्तिक गोल्स असतील आपल्या आयुष्यातले, किंवा आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी आपले काही ऑब्जेक्टिव्स असतात, काही गोल्स असतात. प्रत्येक वेळेस हे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह जर अचीव्ह करायचे असतील व्यवस्थित, तर तिथे कम्युनिकेशन स्किल्स किंवा आपला संवाद व्यवस्थित असला पाहिजे. ते जर नाही झालं, पुअर कम्युनिकेशन असेल, तर आपण आपले ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल्स आपण साध्य नाही करू शकत. आपल्याला सगळ्यांना मिळून कुठल्याही कार्यालयात बघा एक टीमवर्क असतं. टीमवर्कमध्ये काम करत असताना सगळ्या टीमला घेऊन, सगळ्या टीम मेंबर्सला घेऊन आपल्याला काम करायचं असतं आणि हे टीमवर्क जर व्यवस्थित झालं, टीम मधला प्रत्येक व्यक्ती म्हणजे कार्यालयातला प्रत्येक व्यक्ती ज्याला जे काम सोपवून दिलं, तो प्रत्येक जण जर व्यवस्थित काम करत असेल तर ते ऑब्जेक्टिव्ह साध्य होतात आणि ते गोल्स साध्य होतात. पण प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. पुन्हा एकदा माझं हे वाक्य अगदी प्रत्येक वेळेस रिपीट होणार की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, व्यक्तिमत्व वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार भावना ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि त्यामुळे जेव्हा वेगळ्या प्रकारचे लोक एका ठिकाणी येणार तेव्हा त्यांचे वेगळे विचार मांडले जाणार आणि त्या वेगळेपणाचा स्वीकार कुठेतरी झाला पाहिजे आणि ते स्वीकार होण्यासाठी एक व्यवस्थित संवाद असला पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये, त्या टीम मधल्या प्रत्येक टीम मेंबरमध्ये, त्या लीडरचा त्याच्या टीम मेट सोबत आणि त्या टीम मेट्सचा त्या लीडर सोबत प्रत्येकाचा एक संवाद जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे आणि तो व्यवस्थित असला तरच आपण त्या कार्यालयाचे ऑब्जेक्टिव्ह, त्या कार्यालयाचे गोल्स साध्य करू शकू. मग आणखी काय होऊ शकतं, रिझल्ट ऑफ पुअर कम्युनिकेशन, लोवर्ड प्रोडक्टिव्हिटी, पुअर कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन, डॅमेज्ड पर्सनल अँड ऑर्गनायझेशनल इमेज, फ्रस्ट्रेशन, कन्फ्युजन, वेस्टेड एफर्ट्स, मिस्ड अपॉर्च्युनिटीज. बघा आता याच्यामध्ये कितीतरी गोष्टी ह्या आपण स्वतः सुद्धा आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी म्हणा, कामाच्या ठिकाणी म्हणा अनुभवल्या असतील की जिथे संवाद नाही साधला जात, जिथे आपलं एकमेकांशी व्यवस्थित बोलणं होत नसेल तर व्यवस्थित तिथे कोऑर्डिनेशन करणं सुद्धा अवघड जातं. तिथे मग आपल्याला सहकार्य मिळत नाही लोकांचं, तिथे मग आपल्याला आपल्या सबऑर्डिनेट्सचं सहकार्य मिळत नाही, आपल्या कलिग्सचं सहकार्य मिळू शकत नाही आणि जर सहकार्य नाही मिळालं तर मग आपली स्वतःची एक पर्सनल आणि एक ऑर्गनायझेशनल इमेज पण डॅमेज होण्याची शक्यता आहे. एक फ्रस्ट्रेशन निर्माण होतं मग कर्मचाऱ्यांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. जे काही प्रयत्न करू ते वेस्ट जातात, वेस्टेड एफर्ट्स.
त्यानंतर मग अशामुळे संधी सुद्धा कुठल्या जर आपल्याला आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी चांगल्या मिळणार असतील तर त्या मिळत नाहीत, कारण कम्युनिकेशन गॅप आहे. हो, कम्युनिकेशन गॅप निर्माण झाल्यावरती मग तुमच्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा मिस होणार आणि कॉझिंग कोलॅबरेशन अँड प्रोग्रेस टू बिकम इम्पॉसिबल. मग प्रोग्रेस कुठलाही इम्पॉसिबल होईल. मला माझ्या पार्टिसिपेंट्स कडून आज ऐकण्याची इच्छा आहे की हे जे काही रिझल्ट्स ऑफ पुअर कम्युनिकेशन आहेत किंवा रिझल्ट्स ऑफ कम्युनिकेशन फेलियर्स आहेत आणि याच्यामध्ये हे जे काही मी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या, फ्रस्ट्रेशन, कन्फ्युजन, वेस्टेड एफर्ट्स वगैरे, मला यातला कुठला तरी एक अनुभव तुमच्यापैकी कोणीतरी एखाद्याने किंवा 2 जणांनी शेअर करावा प्लीज, की असं झालंय का तुमच्या कार्यालयामध्ये की जिथे कम्युनिकेशन फेलियर आहे, जिथे कुठेतरी संवाद व्यवस्थित साधले जात नाहीये, त्यामुळे कोऑर्डिनेशन किंवा कोऑपरेशन मिळू नाही लागले, फ्रस्ट्रेशन होऊ लागले, कन्फ्युजन होऊ लागले, वेस्टेड एफर्ट्स होऊ लागले. येस प्लीज, कोणी आपले अनुभव शेअर कराल? हँड रेस करा आपला, ज्यांना बोलायचं असेल त्यांनी. सर ऑल अनम्यूट ठेवून द्या. अनम्यूट केलेला आहे सर मी. त्यांना जे हँड रेस करतो त्यांना आपण अनम्यूट करतोय. नाही सर, ऑल अनम्यूट. नाही, प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे, आपलं प्रशिक्षणाचं सत्र हे संवाद कौशल्य आहे. कम्युनिकेशन झालं पाहिजे. हे प्रशिक्षण किंवा कार्यशाळा आपल्यातलं कम्युनिकेशन चांगलं झालं, खूप चांगला रिस्पॉन्स आला, खूप सगळे प्रशिक्षण हजर आहेत, सूचनांचं पालन करतायत, तर आपण ह्या सत्रामध्येही तशाच प्रकारे सहभाग घेणं अपेक्षित आहे. काय नाही. हा, रेडमी म्हणून कुणीतरी येते, हँडरेज केलेला आहे, आपण बोलू शकता. हॅलो. 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 मॅडम बोला. हा, नमस्कार मॅडम. येस. हॅलो. हा बोला. मॅडम, आपण जे सांगितलेले आहे की कार्यालयामध्ये जर योग्य प्रकारे संवाद साधला गेला नाही आणि त्याच्यामुळे काय होत आहे, तर नेमकं मॅडम कसं असतं की आमचं जे वर्क आहे फॉरेस्टचं, हे टीम वर्क असतं. तर टीम वर्क म्हणजे तुम्हाला एखादं उदाहरण देऊन सांगतोय आम्ही. जर एखाद्या वेळेस एखादी जर अंगार लागली आहे जंगलामध्ये आणि जर त्यामध्ये 4 कर्मचाऱ्यांचं पटत नसेल किंवा संवाद साधला जात नसेल किंवा मेसेज मिळाला नसेल चुकीने, तर ते वेळेवर पोहोचत नाही आणि ते काम व्यवस्थित होत नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे जर कार्यालयामध्ये जर समजा म्हणजे संवादामध्ये विसंगती निर्माण होत असेल, विचार पटत नसेल, तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा कार्यालयीन कामावर होतो. हे मी स्वतः आजमावलेलं आहे. किंवा एखाद्या अधिकाऱ्याशी आपल्या जमत नसेल तरी पण कामामध्ये कुठेतरी म्हणजे तक्रार होत, म्हणजे तक्रार नाही म्हणता येणार म्हणा त्याला, पण तफावत निर्माण होते, प्रभावीपणा येत नाही. हे मी अनुभवलेलं आहे मॅडम. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण एकजुटीने जेव्हा काम करतो तर त्याच्यामध्ये संवाद, कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं आहे आणि ते योग्य रीतीने योग्य प्रकारे होणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. येस, थँक्यू. मॅडम. हॅलो मॅडम. हा. नाही, हे जे आता ज्यांनी सहभाग घेतला प्रशिक्षणात, तर आपलं मोबाईलचं नाव येत आहे तिथं रेडमी म्हणून, आपलं नाव टाका तिथं प्लीज, आपण कोण आहे ते समजून येईल. ठीक आहे, थँक्यू. बोला मॅडम. ओके, आणखी कोणाला आपले अनुभव शेअर करायचे? याच्या व्यतिरिक्त इथे एक मी लिस्ट दिलेली आहे, रिझल्ट्स ऑफ कम्युनिकेशन फेलियर. याच्या व्यतिरिक्त आणखी काय रिझल्ट्स असू शकतात कम्युनिकेशन फेलियर? आर्यस जगदाने बोला सर. येस, करून बोला आपण. हॅलो, नमस्कार मॅडम. येस, नमस्कार. हॅलो. हा, बोला. मॅडम, कधी जर एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याविषयी असतील तर त्यामध्ये मिसकम्युनिकेशन होऊ शकत नाही मॅडम.
मला ना थोडंसं क्लिअरली नाही ऐकू येऊ लागलंय. थोडीशी क्लॅरिटी. बहुतेक नेटवर्क इश्यूज असावेत. मॅडम हो असं असू शकतो. बोला आपण, बोला पुन्हा एकदा. एखाद्या अधिकाऱ्याविषयी समजा एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याला जर गृहीत धरला तर मिसकम्युनिकेशन होऊ शकतं. हॅलो. नाही, आपला आवाज क्लिअर येत नाहीये, आवाज ब्रेक होतोय, त्याच्यामुळे प्रश्न लक्षात येत नाहीये. हा देवराव घुगे, आपण बोला. जय हिंद मॅडम. जय हिंद. माझं नाव श्री देवराव संग्राम घुगे, वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय मुखेड येथे मी कार्यालयीन वन रक्षक म्हणून आहे मॅडम. अच्छा. मी ज्यावेळेस फील्डवर होतो मॅडम, त्यावेळेस आपण ज्यावेळेस प्रामाणिकपणाने जे कार्य आपल्याला दिलं आहे ते कार्य आपण करत असतो. ते कार्य करत असताना ज्यावेळेस आपल्याला वरिष्ठ मॅडम. हा बोला, कंटिन्यू करा तुम्ही. बोला. ज्यावेळेस आपलं एखादी कार्य आपण प्रामाणिकपणाने आपल्या कष्टाच्या मेहनतीनुसार आपण ज्यावेळेस करत असतो, त्यावेळेस आपल्याकडून, आपल्या साथीदारांकडून किंवा वरिष्ठांकडून आपल्याला ज्यावेळेस सपोर्ट भेटत नाही मॅडम, त्यावेळेस जे आपलं कौशल्य आहे, आपली जी काही क्षमता आहे, तिचं खच्चीकरण होतं मॅडम. अगदी. त्याच्यामुळं जो आपला काही विकास, जो आपल्या काही पुढचं ध्येय आहे ते आपल्याला सापडत नाही मॅडम. त्याच्यासाठी माझं एक असं तत्व असतं की सर्वांनी जर संवादाच्या माध्यमातून, सर्वांनी कम्युनिकेशनच्या माध्यमातून जर कुठलंही कार्य हाती घेतलं तर ते यशस्वी होतं मॅडम. येस, व्हेरी गुड. छान. आणखी कोणाला सांगायचंय काही? हे बघा, आता रिझल्ट्स ऑफ कम्युनिकेशन फेलियर्स मध्ये ही जी एक लिस्ट आहे, याच्यामध्ये आणखी काही मुद्दे आपण बघूया. हे बघा, डिससॅटिस्फॅक्शन विथ अदर्स. जसं आपल्याकडून आता एक मुद्दा आलाच होता की आपला जेव्हा कम्युनिकेशन व्यवस्थित होत नसेल, समोरच्यांकडे व्यवस्थित आपला संवाद साधला जात नसेल, तर तिथे एक प्रकारचं डिससॅटिस्फॅक्शन असते, कुठेतरी असमाधान असतं समोरच्या व्यक्तीकडून, किंवा आपलं दुसऱ्या व्यक्तींसाठी असमाधान असतं की बा कितीही करा, कितीही मेहनत करा, प्रामाणिकपणे करा, तरी सुद्धा ते जे काही एफर्ट्स आहेत, जी काही मेहनत आहे, त्याचे फळ मिळू नाही लागले. त्यामुळे काय होतं की मॉरल डाऊन होतं. बघा, आता जे यांनी आता या 2 मिनिटापूर्वी ज्यांनी आपलं मत मांडलंय, त्यांनी हे पण सांगितले की तिथे कुठेतरी आपला एक मॉरल डाऊन होतं. येस, एक्झॅक्टली. जेव्हा कम्युनिकेशन फेलियर असेल तेव्हा मॉरल डाऊन होईल, आणि एक कामाचं स्पिरिट नसणार त्या ठिकाणी, किंवा कितीही इथे मरमर करा, कितीही काम करा, आपल्याला कुठे सपोर्टच मिळू नाही लागलाय, कुठेतरी आपल्याला सॅटिस्फॅक्शनच नाही मिळू लागले, अशी एक भावना निर्माण होते. आणि मग ती टीम स्पिरिट पण जाते, ती कामाची स्पिरिट पण जाते, आणि त्याच्यामुळे सगळा एक मॉरल डाऊन होतो, आणि त्या ठिकाणी ती प्रोडक्टिव्हिटी मिळू शकत नाही. आपण जितकं एखाद्या व्यक्तीकडून काम काढून घेऊ शकतो, जितका एखादा कर्मचारी आनंदाने काम करेल, जर त्याला चांगला सपोर्ट मिळाला, जर त्याला त्याच्या वरिष्ठाकडून एक कौतुकाची थाप मिळाली, चांगले शब्द. बघा, कौतुकाची थाप मिळणं सुद्धा एक गुड कम्युनिकेशनचं एक्झाम्पल राहील. बरेचदा आपण असं पाहतो की तुम्ही खूप छान काम केलंय, पण तुमच्या सिनियर्स कडून तुम्हाला त्याची एक कौतुकाची थाप म्हणा, किंवा एक एक्नॉलेजमेंट म्हणा, की बाबा तू चांगलं काम केलं, वेल डन, गुड, कीप इट अप, मेंटेन दिस स्पिरिट, असं कुठेतरी एक शब्द जरी आला तरी त्या माणसाची काम करण्याची क्षमता आणखी दुपटीने तिपटीने वाढते, फक्त 2 कौतुकाच्या शब्दांनी. तर ती सुद्धा एक कम्युनिकेशन स्किल्सचीच एक बाजू म्हणता येईल, किंवा ते जमलं पाहिजे आपल्याला सगळ्या प्रकारे. जसं मी आपल्याला मागेच आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं की जशा व्यक्ती बदलतात तशा त्या व्यक्तीचे काम करण्याची पद्धत, त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सगळे जसे वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे तो व्यक्ती जशा पद्धतीने काम करतोय, त्या व्यक्तीला कोणत्या पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे त्याच्याकडून, हे सुद्धा त्या सिनियरला जमलं पाहिजे. आणि इव्हन सबऑर्डिनेटला सुद्धा आपल्या सिनियर्स नेमका कसा आहे, त्याला खरंच फक्त काम पाहिजे, त्याला फक्त प्रोग्रेस पाहिजे, का काही वेस्टेड इंटरेस्ट आहे, हे सुद्धा आपल्याला टॅक्टफुली ओळखता आले पाहिजे. त्यामुळे कम्युनिकेशन फेलियर जर होत असेल तर कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी ओळखता येत नाही, व्यक्तिमत्व ओळखता येत नाहीये, समोरच्या माणसाला आपल्याला वाचता येत नाहीये.
त्यानंतर बघा मग अशा ठिकाणी संघर्ष निर्माण होतात, अशाच ठिकाणी आर्ग्युमेंट्स निर्माण होतात जिथे कम्युनिकेशन फेलियर्स असेल. ड्रॉप इन सेल्फ एस्टीम अँड कॉन्फिडन्स अँड इंटरपर्सनल रिलेशनशिप सफर बॅडली. या गोष्टींचा प्रत्येकाने आपल्या कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नक्कीच अनुभव घेतलेला असेल. कारण जिथे जिथे आपण काम करतो, जिथे जिथे आपला माणसांशी संपर्क येतो, तिथे तिथे माणूस हा वेगळेपणा त्याचा दाखवून देतो आणि प्रत्येक माणसासोबत साधलेला संवाद हा एकदमच सुसंवादच होतो असं नाही. आणि सुसंवाद जेव्हा होत नाही तेव्हा मग तिथे कम्युनिकेशन फेलियर होतं आणि त्या फेलियरमुळे मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला लागतात. आणि ह्या सगळ्या याच्यामुळे जे काही टीम स्पिरिट कमी होतं, जे काही मॉरल डाऊन होतं, जे काही फ्रस्ट्रेशन निर्माण होतं आणि या फ्रस्ट्रेशनमुळे मग आपल्या कामाच्या सगळ्या आपल्या प्रक्रिया अशा मंदावून जातात, जिथे आपले प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जाते, कार्यक्षमता कमी होऊन जाते, तिथे मग आपले सगळे गोल्स, सगळे ऑब्जेक्टिव्ह सगळे सगळे आपण अचीव करू शकत नाहीत. आणि जर हे अवॉइड करायचं असेल आपल्याला, या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला कुठेतरी याच्यावरती जिंकायचं असेल, कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला एक आपलं कंट्रोल मिळवायचं असेल, आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल, तर मग आपल्याला संवाद साधण्याची कला शिकली पाहिजे. मग आता संवाद साधणं म्हणजे काय? फक्त बोलणं आहे का? सांगा, मला सांगा. आता जसं आपण म्हणतोय की संवाद साधणं म्हणजे विचारांचे आदान प्रदान करून घेणं, जसं आपण इतरांच्या भावना समजून घेणं, तर बघा बेसिकली आता आपण थोडंसं टेक्निकल बाजू जर पाहू तर कम्युनिकेशन म्हणजे 2 प्रकार असतात यामध्ये, वर्बल कम्युनिकेशन आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन. वर्बल कम्युनिकेशन म्हणजे जे तुम्ही बोलताय, मग ते रिटर्न कम्युनिकेशनही असेल किंवा जे 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 शब्द जिथे आहे, जिथे शब्दांचा वापर आहे, ते आहे वर्बल कम्युनिकेशन. आणि जे वर्बल कम्युनिकेशनच्या व्यतिरिक्त जे आहे, म्हणजे थोडक्यात तुमची बॉडी लँग्वेज असेल, तुमचा व्हॉइस टोन असेल, तुमचा आय कॉन्टॅक्ट असेल, तुमचे हावभाव असतील, तुमचं गेस्चर असेल, तुम्ही कशा पद्धतीने बसता, कशा पद्धतीने उठता, कशा प्रकारे तुमचे इवन तुमचे श्वासोश्वासाची मंदावणं, तेज होणं, ही म्हणजे जी गती जी आहे ही सुद्धा बॉडी लँग्वेजमध्ये येते. आणि या सगळ्या गोष्टी ह्या येतात नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये. तर जिथे कम्युनिकेशन एक संपूर्ण प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन ह्या दोन्ही गोष्टी येतात. आणि मग आपण जेव्हा कम्युनिकेशन किंवा संवाद कौशल्य या गोष्टीवरती जेव्हा विचार करायला लागतो किंवा त्याचा जेव्हा अभ्यास करायला लागतो किंवा ते जेव्हा कौशल्य आपल्याला विकसित करायचं, तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला बोलता आलं पाहिजे, म्हणजे जस्ट वर्बली बोलता आलं पाहिजे, आपल्याला फक्त शब्दसंग्रह चांगला असून, फक्त आपलं ग्रामर चांगलं असून, फक्त आपली भाषा चांगली असून. आणि हा मला आणखी एक आपल्याला सांगू इच्छिते की बऱ्याच जणांना असं वाटतं की इंग्लिश फार चांगलं येतं, इंग्रजी फार छान बोलता येतं, म्हणजे फार छान त्याला कम्युनिकेट करता येतं. नाही, ती एक फक्त भाषा आहे. आणि जिथे इंग्रजीची आवश्यकता आहे पण तुम्हाला अगदी फ्लुएंटली इंग्लिश नाही बोलता आलं म्हणजे तुम्हाला कम्युनिकेट नाही करता येत, असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे कुठले तरी एखाद्या भाषेवर प्रभुत्व असणं आणि तशा पद्धतीने तुमच्याकडे तो शब्दसंग्रह, ती वाक्यरचना, ते ग्रामॅटिकल सगळ्या गोष्टी जमणं, या सगळ्या वर्बल कम्युनिकेशनमध्ये येतात. आणि या सगळ्यांचं जर महत्त्व जर विचारायला घेतलं तर असं म्हणतात, म्हणजे ज्या आपल्या सायकोलॉजिकल स्टडीज झालेल्या आहेत यांच्या स्टडीजच्या निष्कर्षावरून असं म्हटलं जातं की ह्या वर्बल कम्युनिकेशनचा फक्त 7% महत्व असतं आपल्या एकूण सक्सेसवरती. म्हणजे एक कम्युनिकेशनचं जे सक्सेसफुल कम्युनिकेशन जे म्हणतो ना, याच्यात जर फक्त 7%, 1 2 3 4 5 6 7 नाही 7, तर हे जे 7% जे कम्युनिकेशन 7% जे सक्सेस आहे ना कम्युनिकेशनचं, हे फक्त त्या वर्बल कम्युनिकेशनमुळे आहे. मग बाकीचं उर्वरित 93% काय, तर ते मग आहे आपलं नॉन वर्बल कम्युनिकेशन. म्हणजे बघा, तुम्ही बोलताय, त्या बोलत असताना तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती एकंदरीत तुमचे बॉडी लँग्वेज, ते चेहऱ्यावरचे हावभाव, तुमचा आय कॉन्टॅक्ट, तुम्ही कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीकडे बघता, तुम्ही खाली बघून बोलताय का तुम्ही कुठेतरी इकडेच आकाशात बघून, इकडे तिकडे आकाशात बघून बोलताय का तुम्ही त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे, नजरेत नजर भिडवून बोलताय, तुमचा आवाजाची टोन कशी आहे, या सगळ्या याच्यावरती गोष्टी डिपेंड असतात. तुमच्या बोलण्यात, तुमच्या सक्सेसफुल कम्युनिकेशन सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड असतात. आणि बघा आता फॉर एक्झाम्पल, आता समजा मला म्हणायचंय, मी तुमच्या समोर इथे आले आणि बसले आणि मी म्हटलं
मला ना आज कम्युनिकेशन स्किल्सवर बोलायचं आहे आणि मला 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 प्रचंड आत्मविश्वास आहे. मला खूपच कॉन्फिडन्स आहे. मला खूप कॉन्फिडन्स आहे. बस मी आज बोलणार आहे. खूप अगदी कॉन्फिडेंटली बोलणार आहे. बघा, मी शब्द तर व्यवस्थित वापरले. येस, मला कॉन्फिडन्स आहे. मी कॉन्फिडेंटली बोलणार आहे. मला आज कम्युनिकेशन स्किल्सवर बोलायचं. पण माझा व्हॉइस टोन कसा होता? त्या व्हॉइस टोनमध्ये कुठे कॉन्फिडन्स होता का? कुठे आत्मविश्वास होता या एक्झाम्पलमध्ये? नाही. तर आपला जे व्हॉइस टोन आहे, ज्या पद्धतीने आपण बोलतोय, आपल्या आवाजातले जे उतार चढाव आहेत, हे सुद्धा व्यवस्थित असले पाहिजे. हे सुद्धा तुमच्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये येतात. त्यानंतर तुमची शरीराची हालचाल, तुम्ही खूपच जर हालचाल करून बोलत असाल, तुम्ही तुमच्या पायांची हालचाल करताय, तुम्ही तुमच्या हातांची हालचाल करताय, तुमच्या बोटांची हालचाल करताय, तर तिथे कुठेतरी तुमचं बोलताना समोरचा व्यक्ती समजून जातो की अरे, याची कॉन्फिडन्स लेवल कमी आहे. खूपच हालचाल करत बोलणाऱ्या व्यक्तींची कॉन्फिडन्स लेवल कमी असते. ते तेवढं कॉन्फिडेंटली बोलत नाही, त्यांच्यात तेवढा आत्मविश्वास नसतो. त्यामुळे तुम्हाला असं स्थिर राहून व्यवस्थित असं एक शांतपणे तुमचा संवाद साधता आला पाहिजे. त्यानंतर बघा, तुमचा आय कॉन्टॅक्ट हा सुद्धा एक परफेक्ट असला पाहिजे. त्यानंतर तुमच्या श्वासाची गती, तुम्ही जर स्ट्रेसमध्ये असाल, तणावात असाल, तर तुमच्या श्वासाची गती वाढलेली असेल, समोरच्या व्यक्तीला तात्काळ लक्षात येईल की अरे बाबा, हा माणूस स्ट्रेसमध्ये आहे आणि हा स्ट्रेसमधून बोलतोय, जे काय बोलतो आहे ते. नाही लक्षात आलं पाहिजे. काय गरज आहे समोरच्या व्यक्तीला तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात का, तुम्हाला तणाव आहे, कुठला तरी त्रास आहे? नॉट नेसेसरी. असे सिग्नल्स समोरच्या व्यक्तीपर्यंत गेले नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला जेव्हा चांगलं कम्युनिकेशन साध्य करायचं तेव्हा आपल्याला स्ट्रेस फ्री असणं जरुरी आहे. तुम्हाला शांततेत बोलता आलं पाहिजे आणि तुमचा जर स्ट्रेस लेवल कमी असेल तर ऑटोमॅटिक तुमची जी श्वासाची गती आहे ती नॉर्मल असेल आणि नॉर्मल श्वासाच्या गतीमध्ये तुमच्या तोंडातून निघणारे शब्द सुद्धा तितक्याच सहज पद्धतीने बाहेर निघतील. आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. आणि बघा, असं म्हणतात की शब्दांमधले अर्थ आपल्याला लक्षात आले पाहिजे. मीनिंग बिहाइंड द वर्ड्स. काहीतरी समोरचा व्यक्ती बोलतोय पण त्याला खूप काहीतरी त्याच्यामध्ये साठवलेलं आहे. खूप काहीतरी त्याच्या पाठीमागे त्याच्या भावना आहेत, काहीतरी उद्देश आहे, काहीतरी बिलीव्स आहेत त्याचे स्वतःचे, त्या व्यक्तीचे. हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला समोरच्या व्यक्तीचे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन सिग्नल्स ओळखता आले पाहिजे. म्हणजे जिथे आपण स्वतःच्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स वरती जिथे आपण अभ्यास करतोय, त्याच्यावरती आपण काम करतोय, तर आपल्याला हे सुद्धा बघणं आवश्यक आहे की समोरचा व्यक्ती जो नॉन व्हर्बल सिग्नल्स देतोय आपल्याला, ते सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याचं सुद्धा आपल्याला म्हणजे व्यवस्थित निरीक्षण करता आलं पाहिजे. किंवा तो कशा पद्धतीने बोलतोय, त्याची नजर कुठे आहे, त्या व्यक्तीच्या हालचाली कशा आहेत, त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, त्याचा गेस्चर कसा आहे, त्याचा व्हॉइस टोन कसा आहे, तो खूप मोठ्या याच्यात आवाजात बोलतोय का, हळूने बोलतोय का, एकदम जशा पद्धतीने पाहिजे तसाच बोलतोय का. या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करू आणि जेव्हा आपण स्वतः या सगळ्या गोष्टींना व्यवस्थितपणे हाताळू, तेव्हा मात्र मग आपलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन व्यवस्थित होईल आणि मग ऑटोमॅटिकली कम्युनिकेशन स्किल्स आपल्या डेव्हलप होत जातील. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की फक्त व्हर्बल कम्युनिकेशन वरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट नाही करायचं आहे, तर आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन सिग्नल्स वरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि जर आपल्याला आपल्या व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायच्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला 3 C लक्षात ठेवायचे आहेत. 3 C: कनेक्ट, कन्वे आणि कन्व्हिन्स. कुठले आहेत हे 3 C? कनेक्ट, कन्वे आणि कन्व्हिन्स. बघा, लक्षात घ्या, खूप असं मी तुम्हाला रॉकेट सायन्स इथे काही सांगू नाही लागले. अगदी सोप्या भाषेत, अगदी सोप्या पद्धतीने 3 गोष्टी कम्युनिकेशन स्किल्स मध्ये आज आपल्याला इथून घेऊन जायच्या आहेत. त्या म्हणजे कनेक्ट, कन्वे, कन्व्हिन्स. येस, कोणी रिपीट करेल माझ्यासोबत? पहिलं काय आहे? येस, कनेक्ट, कन्वे आणि कन्व्हिन्स. ओके. आता बघा, टू कनेक्ट.
म्हणजे काय करायचंय? आता एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याला संवाद साधायचा आहे, कुठलीही व्यक्ती असू द्या. मग एखाद्या आईला तिच्या बाळासोबत बोलायचंय, तुम्हाला तुमच्या पालकासोबत बोलायचंय, एखाद्या बहिणीला भावासोबत बोलायचंय, भावाला बहिणीसोबत बोलायचंय, मित्राला एकमेकांमध्ये बोलायचंय, मैत्रिणींना एकमेकींमध्ये बोलायचंय, सबऑर्डिनेटला बॉस सोबत बोलायचंय, बॉसला त्याच्या सबऑर्डिनेट सोबत बोलायचंय, कलिग्सला एकमेकांसोबत बोलायचंय, तुम्हाला तुमच्या क्लायंट सोबत बोलायचंय. आता तुम्ही वन विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारी आहात, तर तुम्हाला वन विभागाशी अंतर्गत ज्या लोकांचं कामकाज असतं त्या सगळ्या सिव्हिलियन सोबत बोलायचंय, त्या कॉमन मॅन सोबत बोलायचंय. कुठे कुठे तुमचा संपर्क अत्यंत म्हणजे अशिक्षित लोकांसोबत येणार आहे, तिथे त्यांच्यासोबत तुम्हाला बोलायचंय. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींसोबत संवाद साधायचा असेल ना, तर तिथे पहिले आपल्याला त्यांच्याशी कनेक्ट व्हावं लागेल. बघा, जेव्हा एक साधं तुम्हाला उदाहरण देते, एखादा लाईट लावायचं असेल तर वायरचे सगळे कनेक्शन्स, सगळं सर्किट अगदी कम्प्लीट पाहिजे. मग ते कनेक्शन सगळं व्यवस्थित असेल तर तो बल्ब लागतो, राईट? हे तर आपण अगदी आपल्या शालेय जीवनात शिकलेलं आहे. तर ते जे सर्किट कम्प्लिशन म्हणतात ना, ते जे वायरचं जे कनेक्शन आहे ना, ते जसं व्यवस्थित असलं तर बल्ब लागतो. तसंच एखादं कम्युनिकेशन सक्सेसफुल होण्यासाठी, कम्युनिकेशनचा उजेड पडण्यासाठी थोडक्यात आपल्याला आधी कनेक्ट व्हावं लागेल. आधी सगळे वायर्स व्यवस्थित आपले कनेक्ट करावे लागतील एकमेकांशी. जे जोडणारे वायर्स आहेत ना, ते समोरच्या व्यक्तींसोबतचे वायर्स आपले स्वतःचे जोडले गेले पाहिजे. आणि हे करण्यासाठी पहिले आपल्याला काय करावं लागेल, ते कनेक्ट होण्यासाठी काय करावं लागेल? फर्स्ट, टू लिसन ॲक्टिव्हली. लिसन ॲक्टिव्हली म्हणजे बघा, नुसतं कानाने ऐकणं नाही. हिअरिंग आणि लिसनिंग या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. हिअरिंग म्हणजे काहीतरी आवाज येतोय, मी ऐकते. आता आज मी इथे बसलेली, अनेक प्रकारचे आवाज येते. कुठेतरी रस्त्यावरून काही फेरीवाले चालले, त्यांचा आवाज येतोय. कुठेतरी इथे फॅन चालू आहे, AC चालू आहे, किंवा अजून कुठले टीव्हीचे आवाज असतील, किंवा कर्मचाऱ्यांचे कोणाचे वेगवेगळे आवाज असतील. हे आवाज येत आहेत आणि हे माझ्या कानाला ऐकू येत आहेत. समोरचा माणूस काहीतरी बोलतोय, माझ्या कानाला ऐकू येते. कानाला ऐकू येणं हिअरिंग, इट इज नॉट लिसनिंग. मग काय आहे लिसनिंग ॲक्टिव्हली? म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचंय. समोरचा व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलतोय, त्याला पहिले तुम्ही शांत चित्ताने समजून घेण्याच्या दृष्टीने ऐकायचंय. आता याच्यात एक मी इथे दिलंय की टू लिसन ॲक्टिव्हली फॉर टू अंडरस्टँड अँड नॉट फॉर टू रिॲक्ट. म्हणजे थोडक्यात बघा, एक उदाहरण देते तुम्हाला. आता एखाद्या व्यक्ती, समजा दोन मित्र आलेत एकमेकांसमोर, आणि एका मित्राने नवीन फोन घेतलाय. तो त्याच्या फोनचे फीचर्स सांगतोय त्याच्या मित्राला की बघ बाबा, मी कालच हा नवीन फोन घेतलाय, याच्यात हे फीचर्स आहे, ते फीचर्स आहे, त्याचा कॅमेरा खूप चांगला आहे, याचं मेमोरी खूप चांगली आहे, आणि हा काय वॉटरप्रूफ आहे वगैरे वगैरे, आणि लेटेस्ट आहे, असं आहे तसं आहे असं आहे तसं आज खूप काय काय सांगतोय. त्याच्या फोनचे फीचर्स सांगतोय. तो खूप एक्सायटेड आहे. त्याने खूप महागडा फोन घेतलाय, लेटेस्ट फोन घेतलाय. त्याच्या मित्राला तो सांगू लागला. आणि मित्र काय करतोय, ऐकतोय. त्याने सगळं ऐकून घेतलं आणि नंतर लगेच काय म्हणाला, हो का, एवढा चांगला फोन आहे का तुझा? अरे, मी पण आत्ताच माझा एक नवीन फोन ऑनलाईन ऑर्डर केलाय. तो फोन तर याच्यापेक्षाही लेटेस्ट आहे, त्याची मेमोरी याच्यापेक्षाही जास्त आहे, त्याचा कॅमेरा इतका चांगला आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, पिक्सल्स चांगले आहेत. अरे, म्हणजे काय केलं, तो तुरंत रिॲक्ट झाला. असं आहे का? बरं, मग हे असं काहीतरी तुम्ही ऐकलं आणि लगेच रिॲक्ट झाला. दिस इज नॉट लिसनिंग ॲक्टिव्हली. मग तुम्हाला काय करायचंय, तर जेव्हा आपण ऐकतोय ना, एकदम पटकन रिॲक्ट होण्यासाठी ऐकायचं नाहीये, तर त्या समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी तुम्हाला ऐकायचंय. आता बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत तुम्हाला कनेक्ट होऊन जायचंय, त्या व्यक्तीसोबत जर स्वतःला कनेक्ट होऊन जायचंय, तर तिथे आपल्याला पटकन रिॲक्ट होऊन चालणार नाही. जनरली आपल्याला साधारणपणे सर्वांनाच ही सवय असते की जेव्हा कोणीतरी काहीतरी बोलतं, आपण ते ऐकतो आणि लगेच तुरंत रिॲक्ट होतो. नो, इथे कुठेतरी आपल्याला स्वतःला एक ब्रेक लावता आला पाहिजे की बाबा, काहीतरी कोणीतरी सांगताय, त्या समोरच्या व्यक्तीचं आपल्याला शांत चित्ताने ऐकायचंय. कशासाठी ऐकायचंय, त्याचा हेतू काय आहे ते सांगण्याच्या पाठीमागे,
त्याचा माइंडसेट काय आहे, तो हे जे काही सांगतो ते कशासाठी सांगतोय, त्याची स्वतःची काय विचार प्रणाली आहे हे समजून घ्या. त्या व्यक्तीच्या त्या इन्फॉर्मेशनच्या मागच्या भावना काय आहेत. बघा, आपण कम्युनिकेशन म्हणलो होतो की टू शेअर इन्फॉर्मेशन, एकमेकांचे विचारांचे आदान प्रदान. आणि हे जे विचारांचं आदान प्रदान व्हायला लागलं ना, तर हे आधी आपल्याला शांतचित्ताने ऐकायचंय आणि समजून घ्यायचंय, त्याच्या पाठीमागच्या भावना समजून घ्यायच्या थोडक्यात, आणि पटकन रिॲक्ट व्हायचं नाही. ही आहे पहिली स्टेप टू कनेक्ट. मग नंतर काय आहे, फर्स्ट फिलिंग्स शुड बी इम्प्रूव्ह, देन डीलिंग्स विल गेट ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह. डीलिंग्स म्हणजे काय, बघा आता आपण समोरच्या व्यक्तीसोबत, कुठल्या तरी व्यक्तीसोबत संवाद साधतोय, काहीतरी डीलिंग होणार आहे दोन व्यक्तींमध्ये. तो जो संवाद आहे त्या संवादाच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे, काहीतरी काम करून घ्यायचं आहे, काहीतरी काम काढून घ्यायचं आहे, काहीतरी काम होणार आहे, काहीतरी कुठल्या तरी गोष्टीला एक म्हणजे मार्ग मिळवून द्यायचा आहे, एक गोष्ट कुठली तरी घडवून आणायची आहे, एक डीलिंग व्हायची आहे, एक डील व्हायची आहे. आणि ही डील होण्यासाठी आधी फिलिंग्स इम्प्रूव्ह झाल्या पाहिजे ना. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजा, आता थोडक्यात एक समोरचा व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तुम्ही कम्युनिकेट करताय, तर काहीतरी कारण असेल त्या कम्युनिकेशनच्या पाठीमागे, त्या व्यक्तीचं असेल किंवा तुमचं स्वतःचं असेल. हे कारण जर पूर्णपणे सक्सेसफुली इम्प्लिमेंट होणे आवश्यक असेल, तर त्यासाठी त्या व्यक्तीच्या भावना समजून घेतल्या गेल्या पाहिजे. म्हणजे भावना समजून घेतल्या तर ऑटोमॅटिकली ते काम होणार. त्यामुळे आधी आपल्याला समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्ट होण्यासाठी भावना आपल्या समजून घेता आल्या पाहिजे. आपल्या स्वतःच्या सुद्धा भावना आपल्याला ओळखता आल्या पाहिजे आणि इतरांच्या सुद्धा भावना ओळखता आल्या पाहिजे. ही ऍक्च्युली एक खूप मोठी स्किल आहे, ज्याला आपण असं म्हणूयात की इमोशनल इंटेलिजन्स. तुम्ही ऐकलं असेल, भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता ज्यांची एक चांगली असते किंवा ज्यांना इतरांच्या भावना आणि स्वतःच्या भावना काय आहेत त्या ओळखता आल्या पाहिजे, ज्यांना ओळखता येतात, तर त्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे. आणि जिथे भावनिक बुद्धिमत्ता जिथे आपली काम करते ना, तिथे ती समोरच्या व्यक्तीच्या भावना तात्काळ समजून घेऊ शकते. त्यानंतर बघा, हीच भावनिक बुद्धिमत्ता काय सांगते की व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड. यू हॅव टू अंडरस्टँड युअर ओन माइंडसेट अँड अदर्स माइंडसेट. समोरच्या व्यक्तीसोबत जेव्हा आपण संवाद साधतोय, त्या व्यक्तीचा माइंडसेट आपल्याला वाचता आला पाहिजे. त्याचे एक व्यक्ती आहे, तो काहीतरी समोर तुमच्या स्वतःची एक इमेज रिप्रेझेंट करतोय, काहीतरी तो स्वतःला म्हणजे त्याच्या बोलण्यातून, त्याच्या हावभावातून, त्याच्या नॉन व्हर्बल सिग्नल्सवरून तो काहीतरी एक तुमच्या समोर एक पिक्चर प्रेझेंट करतोय. करेक्ट. तर हे पिक्चर जे प्रेझेंट करतंय ना, ते म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने त्या व्यक्तीच्या माइंडसेटनुसार तो बोलतो, त्या व्यक्तीच्या माइंडसेटनुसार तो वागतो, त्याचे बिहेवियर, त्याचे सिग्नल्स, हे सगळे त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीच्या अनुषंगाने तो तुमच्या समोर रिप्रेझेंट करतो. तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि हे ओळखत असतानाच आपण स्वतः नेमके कुठल्या माइंडसेटचे आहोत, आपले स्वतःच्या काय प्रायोरिटीज आहेत, कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दुखावू शकतात, कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला, आपले वीक पॉइंट्स कुठले आहेत, कुठले आपले स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, हे ज्या व्यक्तीला माहीत असतं ना, तेव्हा तो सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी स्टेबल राहून अशा गोष्टी अंडरस्टँड करू शकतो आणि तो एखाद्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने ऐकू शकतो. बघा, एखादं कोणीतरी काहीतरी तुमच्या समोर बोलतोय, त्याचं ऐकणं, शांततेत ऐकणं, समजून घेणं, हे सुद्धा त्याच व्यक्तीला जमतं ज्याला स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवता येतं. स्वतःचा माइंडसेट ज्याला माहिती आहे तो कसा आहे, तेव्हा मला अमुक अमुक गोष्टींनी खूप राग येतो, मला अमुक अमुक गोष्टींनी खूप चांगलं वाटतं, हे जेव्हा आपल्याला माहीत असतं ना, तेव्हा कुठेतरी आपण एक पॉज घेऊ शकतो. आणि पॉज घेणं फार इम्पॉर्टंट आहे. लिसनिंग, जिथे आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीचा, समोरच्या माणसाला तो काहीतरी सांगतोय, ते सांगत असताना तुरंत रिॲक्ट न होण्याच्या आधी एक पॉज घेणं. बघा, एक टीव्हीच्या रिमोटवरती पण एक पॉज बटन असतं. पॉज बटन दाबलं की सगळं जिथे आहे तिथे थांबून जातं. तसं आपल्याला पॉज घेता आला पाहिजे. कोणीतरी काहीतरी बोलतंय, मला एकदम डोक्यामध्ये तिडक भरली, मला राग आला, मी लगेच मग रिॲक्ट झालो, काहीतरी बोलून गेलो. नो. कम्युनिकेशन फेलियर मग तेव्हा त्याच गोष्टीमुळे होतं, जेव्हा मग आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या भावना सुद्धा खूप काहीतरी एकदम अशा उकळलेल्या एखाद्या पाण्यासारख्या होऊ लागल्यात आणि मग आपण रिॲक्ट व्हायला लागलोय.
त्यामुळे कुठेतरी आपल्याला स्वतःलाही तितकंच ओळखता आलं पाहिजे, आपल्या स्वतःला आपले स्वभाव ओळखता आले पाहिजे, आणि मग स्वतःचा स्वभाव ओळखला की मग आपल्याला पॉज घेता येतो, आपल्याला थांबता येतं, आपल्याला रिॲक्ट होण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो. आणि हा वेळ मिळला पाहिजे. जर आपण तो पॉज घेऊ शकलो तर मग आपण इतरांना समजून घेऊ शकतो, आणि समजून घेतलं तर मग बाकी पुढच्या प्रोसेस थोड्याशा सोप्या होऊन जातात. त्यानंतर बी इंटरेस्टेड दॅन इंटरेस्टिंग. बघा, या वाक्यामध्येच खूप काही अर्थ आहे, खूप मोठा अर्थ आहे की तुम्हाला इंटरेस्टेड व्हायचंय, तुम्हाला इंटरेस्टिंग नाही व्हायचंय. म्हणजे थोडक्यात बघा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधतोय ना, तर त्या व्यक्तीला असं जाणवलं पाहिजे की बाबा हा समोरचा माणूस माझ्यात खूप इंटरेस्ट घेऊ लागलाय, मी काय बोलतोय ते ऐकण्यात त्याला इंटरेस्ट आहे, मी काय सांगतोय माझ्या फिलिंग्स जाणून घेण्यात त्याला इंटरेस्ट आहे, माझे विचार जाणून घेण्यात त्याला इंटरेस्ट आहे, माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं, माझं स्वतःचं काहीतरी चांगलं व्हावं यात त्याला इंटरेस्ट आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा समोरच्या व्यक्तीला जेव्हा हा कॉन्फिडन्स येतो, जेव्हा त्याला हा विश्वास बसतो की समोरचा माणूस माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तेव्हा तो फार कम्फर्टेबल होतो बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी. जर तुम्ही असं दाखवलं ना की बाबा मला तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही, हु आर यू, चल पटकन बोल, काय तुला बोलायचं नाही, चालला जा, नो, ही जर भावना असेल ना तर तुम्ही एक प्रकारचं फारच अनकम्फर्टेबल वातावरण किंवा एक फारच म्हणजे गढूळ वातावरण तिथे निर्माण करतोय. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधतोय तेव्हा पहिली गोष्ट, तुम्ही तुमची स्वतःचे सुद्धा असे सिग्नल्स तिथे व्यक्ती समोर मांडा की त्या व्यक्तीला लक्षात आलं पाहिजे की हा बाबा तुम्ही इंटरेस्टेड आहात. आणि जो व्यक्ती चांगला आपल्या बोलण्यामध्ये इंटरेस्टेड आहे असं लक्षात आलं ना, तेव्हा मग तो माणूस अजून मोकळा होतो, तो मोकळा होऊन बोलतो, तो चांगल्याने बोलतो, आणखी तो 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 मोकळा होऊन बोलतो म्हणजे तो मग तुमच्यापासून काही लपवत नाही, त्याला काहीतरी तिथे छुपेपणा करण्याची आवश्यकता वाटत नाही, तो सगळं प्रामाणिकपणे सांगतो. आणि जिथे प्रामाणिकपणा आला ना, तिथे एक स्वच्छ कम्युनिकेशन होतं, तिथे एक म्हणजे क्लॅरिटी येते विचारांमध्ये, तिथे मग पुढचे जे काय म्हणते संघर्ष टाळता येतात. आणि हे संघर्ष टाळण्यासाठी आपल्याला कुठेतरी ती शांतता हवी आहे, तिथे एक कम्फर्ट हवंय जे आपल्याला समोरच्या व्यक्तीला देता आलं पाहिजे, एक कम्फर्ट झोन तयार करता आलं पाहिजे बोलण्यासाठी. तुम्ही फारच म्हणजे अगदी आकडू टाईप म्हणे राहिला, तुम्ही फारच चिडचिड करू लागला, तुम्ही फारच म्हणजे अलिप्त, इंडिफरंट, मला कोणाशीच हेच घेणं देणं नाही, अशा पद्धतीने जर समोरच्या व्यक्तीशी संवाद साधला तर हे कनेक्ट जे आहे ना, हा कनेक्ट प्रकारे हा कधीच होणार नाही, हे कनेक्शन कधीच होणार नाही समोरच्या माणसासोबत. त्यामुळे तुम्हाला इंटरेस्टेड व्हायचं, इंटरेस्टिंग नाही. इंटरेस्टिंग, येस इंटरेस्टिंग राहा ना तुम्ही, येस. कोणाला काही विचारायचं आहे का? ओके. तर इंटरेस्टिंग म्हणजे काय, तर फक्त म्हणजे मला माझी खूप छान पर्सनॅलिटी असली पाहिजे, मी एकदम छान असं एकदम काय म्हणतात इम्पॅक्टफुल किंवा फारच माझा प्रभाव पडला पाहिजे अशा पद्धतीची माझी पर्सनॅलिटी, माझा राहणीमान, माझ्याकडे तेवढा पैसा असावा, फायनान्शियली मी फारच स्ट्रॉंग असलो तरच मी फारच म्हणजे लोकांना माझ्याशी बोलावं वाटेल वगैरे. याच्यावरती बऱ्याच जणांना हा कुठेतरी एक गैरसमज आहे की चांगली पर्सनॅलिटी असणं, खूपच रुबाबदार असणं, खूपच म्हणजे अगदी काय म्हणतात अगदी इंटरेस्टिंग सॉर्ट ऑफची पर्सनॅलिटी असणं म्हणजे लोक तुमच्यात इंटरेस्ट घेतील आणि तुमच्याशी कनेक्ट होतील. नाही, नॉट नेसेसरी. लोक तेव्हाच कनेक्ट होतील जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट घ्याल, तेव्हा तुम्ही त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या विचारांमध्ये, त्या व्यक्तिमत्वामध्ये, त्याचं ऐकून घेण्यामध्ये, त्याचं खूप साऱ्या गोष्टी समजून घेण्यामध्ये जेव्हा तुम्ही इंटरेस्टेड असाल तेव्हाच तुम्ही समोरच्या माणसासोबत कनेक्ट होऊ शकाल. अदरवाईज यू विल नेव्हर गेट कनेक्टेड. आणि बघा, जसं सर्किट कम्प्लीट जेव्हा होईल तेव्हा जसा बल्ब लागतो तसा हा बल्ब जर लावायचा असेल आपल्या रिलेशनशिपमध्ये तर ते कनेक्शन होणं फार महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये आणखी काय आवश्यक आहे तर टू नो नीड, इंटरेस्ट, कन्सर्न अँड चॅलेंजेस. बघा, समोरचा एक व्यक्ती आहे ज्याला आपल्याला बोलायचंय, ज्याच्याशी संवाद साधायचा आहे, त्या व्यक्तीच्या काही गोष्टी तुम्हाला जाणून घेणं फार आवश्यक आहे. मग या कुठल्या आहेत? मग त्या व्यक्तीच्या नीड्स, त्याचे इंटरेस्ट, त्याचे कन्सर्न्स, त्याचे चॅलेंजेस. म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीच्या गरजा काय आहेत,
आता तुमचा बॉस आहे, त्याची गरज काय आहे? त्याला फक्त काम करून घ्यायचं आहे बाबा, त्याला खूप प्रेशर आहे, त्याला पण वर सिनियर्स आहेत, त्याला रिपोर्ट द्यायचे, त्याला ते काम करून घ्यायचंय, त्याला त्याला ते सगळं 100% त्याच्यामध्ये सक्सेस मिळवायची आहे, ही त्या व्यक्तीची नीड आहे. त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला ते काम करून घेण्यात इंटरेस्ट आहे, कन्सर्न काय आहे, तो कशाची काळजी करतोय बाबा, त्या कामामध्ये डिले होऊ नये, त्याला त्याला आणखी त्याच्यावरती काही त्याच्यावर कारवाई होऊ नये, त्याची काय ते कन्सर्न, तो कशाबाबत कन्सर्न आहे, त्या कामामध्ये काही चुका होऊ नये ही त्याची कन्सर्न आहे, ही समजली पाहिजे. त्याचे चॅलेंजेस काय आहे, काम खूप मोठं आहे, कर्मचारी वर्ग कमी आहे, त्या सगळ्या याच्यामध्ये पण काम करून घ्यायचंय, 100% करून घ्यायचंय, 100% सक्सेसफुल करायचंय, हे त्याचे हे सगळं एक. आणि हे सगळे मोठे चॅलेंजेस आहेत, ते सगळं करत असताना त्याच्याकडे अवेलेबल जे काही सोर्सेस आहेत, अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, अवेलेबल मॅनपॉवर आहे, या सगळ्यांमध्येच त्याला या सगळ्या गोष्टींच्या उपलब्ध कर्मचारी वर्ग, उपलब्ध ज्या काही त्याच्याकडे सोयी सुविधा आहेत, या सगळ्यातून त्या बॉसला ते काम करून घ्यायचंय. आणि मी मुद्दाम हे एक उदाहरण यासाठी देते बघा. आता एक बॉस आणि एक सबऑर्डिनेटचं आणखी एक उदाहरण घेता येईल की एखादा कर्मचारी आहे जो चांगलं काम करतो, खूप हार्डवर्किंग आहे, खूप मेहनती आहे, खूप सिन्सिअर आहे, तो चांगलं काम करतोय आणि एक खूप मोठं प्रोजेक्ट आहे आणि ते बऱ्यापैकी त्या व्यक्तीवर डिपेंड आहे ते प्रोजेक्ट कम्प्लिशन. आणि नेमकं या व्यक्तीला कुठल्या तरी वैयक्तिक कामासाठी सुट्टी लागते, 7 दिवसाची सुट्टी, एका धार्मिक कार्यासाठी त्याला सुट्टी लागते. आता हे जे एक्झाम्पल आहे ना, हे कोविडच्या सिनेरिओ मधलं नाही, हे जनरल नॉर्मल सिनेरिओ मधलं एक एक्झाम्पल. तर बघा, एक बॉस आहे, त्या बॉसच्या समोर एक कर्मचारी जातो, त्याला 7 दिवसाची सुट्टी लागते आणि कर्मचाऱ्याला असं वाटतं की बाबा मी भरपूर काम करतो, मी सिन्सिअरली करतो, आता माझा बॉस मला 7 दिवसाच्या सुट्टीला नाही म्हणणार नाही. तो बॉसकडे जातो, बॉसला म्हणतो मला अशी अमुक सुट्टी पाहिजे, मला माझं धार्मिक कार्य आहे वगैरे. बॉसच्या डोक्यात विचार आहेत की बाबा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, यांनीच हे काम केलं पाहिजे, याच्या हातावरचं काम आहे, हा जर गेला तर कसं होईल, आपलं काम पूर्ण होणार नाही, प्रोजेक्ट होणार नाही पूर्ण, पुन्हा वरतून सिनियर्सचा बडगा आहे, त्यांचं टेन्शन आहे. अधिकारी तो समोरचा म्हणतो की नाही, मी तुला 7 दिवसाची सुट्टी देऊ शकत नाही. इथे कर्मचारी सांगत जातो, सर मला अमुक कार्य, मला धार्मिक कार्य, मला जाणं आवश्यक आहे, मी एकुलता आहे, घरचा असा आहे तसा आहे तसा आहे. इकडे काही बॉस ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणजे कुठेतरी ह्या सबऑर्डिनेटमध्ये आणि बॉसमध्ये कनेक्ट निर्माण होऊ नाही लागलाय. का नाही निर्माण होऊ लागलाय? कारण कर्मचारी त्याच सांगू लागलाय, तो त्याचे नीड, इंटरेस्ट, कन्सर्न, चॅलेंजेस सांगतोय आणि बॉस काय करतोय, बॉस पण स्वतःचे नीड, इंटरेस्ट, कन्सर्न, चॅलेंजेस सांगतोय, पण समजून घेतोय कोणी कोणाचं नाही. मग त्याच वेळेस जर एखादा टॅक्टफुल आणि थोडा कम्युनिकेशन स्किल्स जाणणारा जर एखादा कर्मचारी असेल तर तो काय म्हणेल की वा सर, मला माहीत आहे हे काम माझ्या हातावरचं आहे, हे प्रोजेक्ट इतके दिवसात होणं आवश्यक आहे, पण मी माझ्या दुसऱ्या एका कलिगला या सगळ्याची माहिती दिली, 7 दिवस तो हे काम सांभाळून घेईल, याच्यामध्ये कुठलीही दिरंगाई होणार नाही, वेळेत प्रोजेक्ट कंप्लीट होईल, आपलं काम पूर्ण होईल, पुन्हा मी आल्यावरती दिवस रात्र एक करून हे काम करून देईल, पण आपला प्रोजेक्ट पूर्ण होईल. आता मला 7 दिवसाची रजा द्या. इकडे बॉसच्या नीड, इंटरेस्ट, कन्सर्न, चॅलेंजेसला समोरचा माणूस इंटरेस्ट दाखवायला लागलाय, समजून घ्यायला लागलाय, तिकडे बॉसची ऑटोमॅटिक कनेक्ट झालाय आणि हे कनेक्ट झाला की दुसऱ्या क्षणी बॉस काय म्हणतो, ओके ठीक आहे, घे रजा, सुट्टी घ्या, पण सुट्टीवरून आल्यानंतर तुम्हाला हे काम करावं लागेल, हे काम वेळेत करावं लागेल, दिवस रात्र एक करून का होईना करावं लागेल, आणि तो जो कोणता तुमचा कलिग आहे त्याला व्यवस्थित समजावून सांगा, हे काम तो सांभाळून घ्या. एक जस्ट छोटंसं एक्झाम्पल होतं. कुठेतरी आपल्याला जर समोरच्या व्यक्तीकडून काम काढून घ्यायचंय, समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला एखादी डीलिंग सक्सेसफुल करून घ्यायची, आपली डील सक्सेसफुल करायची, तर ती फिलिंग आधी आपली त्याच्यासोबतची समजून घेता आली पाहिजे, त्याचे नीड, इंटरेस्ट, कन्सर्न, चॅलेंजेस समजून घेता आले पाहिजे. आणि हे जेव्हा आपल्याला समजतात तेव्हा मग आपण आपलं काम सक्सेसफुली त्या व्यक्तीकडून काढून घेऊ शकतो. आणि हे फक्त शब्दांचे खेळ आहेत. शब्दांचे खेळ हे भावनेच्या खेळातून येतात आणि तिथे कुठेतरी जेव्हा भावना समजून घेतल्या गेली तेव्हा फार थोड्या शब्दात गोष्टी कन्व्हिन्स होऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर एक्नॉलेज डिफरन्स ऑफ ओपिनियन. व्हेन यू ॲग्री, आर्ग्युमेंट सबसाइड्स.
बघा, या सुद्धा वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. एक्नॉलेज द डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणजे काय? तर बाबा, समोरचा माणूस खूप वेगळा आहे, तो एका वेगळ्या कल्चर मधून आलेला आहे, तो एका वेगळ्या वातावरणात त्याचं जडणघडण झालंय, त्याचे पूर्ण त्याची जी पर्सनॅलिटी आहे, त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते फार वेगळं आहे, त्याचं शिक्षण फार वेगळं आहे, त्याच्या आजूबाजूचे लोक फार वेगळे होते. तो तो तुमच्यासारखा असू शकत नाही. बरेचदा कम्युनिकेशन गॅप किंवा कम्युनिकेशन फेलियर सुद्धा यामुळेच निर्माण होतात की कुठेतरी ना आपण समोरच्या व्यक्तीला स्वतःसारखं बनवण्याचा प्रयत्न करतोय, चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे स्वतःचे काही विचार असू शकतात, त्याच्या स्वतःचे पण काही एक व्यक्तिमत्व असू शकतं, त्याचे स्वतःचे काही तो एक वेगळा आहे हे समजून घेण्यात कुठेतरी आपण चूक करतो. आणि असं आपण त्या व्यक्तीवरती लादण्याचा प्रयत्न करतो की जसा मी विचार करतोय, जशी माझी गरज आहे, जसं जे माझ्याप्रमाणे आहे तसाच समोरच्या व्यक्तीने सुद्धा वागावं, जसा मी वागतो, जसा मी करतो तसं त्यांनी करायला पाहिजे. आणि हे होत नाही. हा जो अपेक्षांचा जो डोंगर आहे ना, हा त्यामुळेच तयार होतो की आपण समोरच्या व्यक्तींकडून खूप 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 अपेक्षा करायला लागतो. आणि ह्या अपेक्षा तेव्हाच करतो जेव्हा आपण हे जे डिफरन्स ऑफ ओपिनियन हे कुठेतरी स्वीकारत नाही. त्यामुळे वेगळेपणा व्यक्तीचा समजून घ्या. त्यामुळे तो जेव्हा त्याच्या वेगळ्या पद्धतीने वागेल, तो तेव्हा त्याच्या वेगळ्या पद्धतीने बोलेल, तो त्याच्या वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करू लागेल, तेव्हा तुम्हालाही थोडंसं तुमच्या विचारामध्ये त्या सगळ्या गोष्टीला ऍक्सेप्ट करून एक्नॉलेज करा. तुम्ही ऍक्सेप्ट करा की हे वेगळं असू शकतं आणि मग हे असं असल्यावरती मग आपल्याला कसं वागावं लागेल. करेक्ट. तर प्रत्येक वेळेस एक वेगळा प्रश्न आहे आणि प्रत्येक वेळेस त्या प्रश्नाचं उत्तरही वेगळं आहे. आणि जसा एक माणूस समोर येतो ना, तसा तो त्याच्या पर्सनॅलिटीचा एक प्रश्नचिन्ह घेऊन येतो. आपल्याला आपल्या स्वतःच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या आधारावर आपल्याला स्वतःच्या एका टॅक्टफुल म्हणजे एका हुशारीने आपल्याला समोरचा माणूस वाचता आला पाहिजे, त्याच्या माइंडचा अभ्यास करता आला पाहिजे, त्याचे ओपिनियन समजून घेता आले पाहिजे. आणि समजा जिथे म्हणजे डिफरन्स ऑफ ओपिनियन व्हायला लागलाय, काहीतरी मतभेद व्हायला लागले, तुमचं काहीतरी वेगळं मत आहे, समोरच्याचं काहीतरी वेगळं मत आहे, तर तिथे ना कुठेतरी आधी एक्नॉलेज करा, बाबा रे हो बरोबर आहे, तू जे म्हणतोय ते पण बरोबर आहे, तो सुद्धा एक वेगळा व्ह्यू असू शकतो, पण थोडासा असा विचार करून पाहूयात का, थोडासा हे वेगळा एक जस्ट याच्यावर एक विचार करून पाहूयात का, असं थोडंसं कुठेतरी एका चर्चेमध्ये यायला पाहिजे या गोष्टी. आणि तुम्ही जेव्हा माझंच खरं असा काय म्हणतात हा हेकेखोरपणा थोडा सोडून थोडासा इतरांच्या वेगळेपणाचा स्वीकार करत त्याला एक्नॉलेज करत जाल, तर मग कुठे आर्ग्युमेंट होणारच नाही. वेन यू ॲग्री आर्ग्युमेंट सबसाइड्स. बाबा ठीक आहे, तू जे म्हणतोय ते बरोबर आहे, त्याच्यावर पण आपण विचार करू आणि थोडासा या गोष्टीवर पण विचार करू. अशा दोन कुठल्या तरी एक्झाम्पल्स घेऊन तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली, थोडी शांततेत चर्चा केली, विचार केला, त्याच्यावरती सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला, तर मग सोल्युशन्स नक्की निघणार. पण कृपया मेहरबानी करून जर कम्युनिकेशन स्किल एक्सपर्ट व्हायचं असेल, तुम्हाला गुड कम्युनिकेटर व्हायचं असेल, तर आपले विचार, आपले ओपिनियन, आपले स्वतःच्या गोष्टी दुसऱ्यांवर लादण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. इनफॅक्ट तुम्ही त्या व्यक्तीच्या वेगळेपणाचा स्वीकार करत चला. आणि जितकं तुम्ही ओपन माइंडेड व्हाल, जितकं तुम्ही ओपन हार्टेड व्हाल, जितका तुम्ही तो वेगळेपणाचा स्वीकार करत चलाल, तितकं तुम्ही एक गुड कम्युनिकेटर व्हाल. म्हणजे तुम्हाला जगामधला असा कोणताच व्यक्ती राहणार नाही जो तुमचा मित्र बनल्याशिवाय राहणार नाही. जगमित्र व्हाल तुम्ही जेव्हा तुम्हाला अगदी तळागाळातल्या माणसापासून ते म्हणजे मी तर म्हणते ना, जगातले सगळ्यात कुचके लोक, सगळ्यात डिफिकल्ट लोक, जगातले सगळ्यात अवघड लोक जे आहेत, त्या अवघड लोकांना पण तुम्हाला डील करता येईल. ज्याचं कोणाशीच पटत नाही त्याचं तुमच्याशी पटायला लागेल. तर ही सुद्धा एक कला आहे. तर ही कला शिकून घ्या, कारण ही कला शिकण्यासाठी तुम्हाला आधी ना असा माणूस असा अभ्यास करता आला पाहिजे, त्याचा वाचता आला पाहिजे, त्याचा माइंड वाचता आला पाहिजे, त्याच्या शब्दांच्या पाठीमागच्या भावना तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे, त्याला स्वीकार करता आला पाहिजे, त्याला एक ब्रॉड माइंडने ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा येस, मग तो बल्ब लागेल, मग ते कनेक्ट व्हाल. आणि हे जे कनेक्शन आहे हे जेव्हा होईल तेव्हा ऑटोमॅटिकली कुठलीच आर्ग्युमेंट होणार नाही, कुठलेही वाद होणार नाही, तिथे फक्त सुसंवाद होईल, तिथे कुठेच वादविवाद अजिबात होणार नाहीत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, की किल देम विथ लव्ह अँड एम्पथी. म्हणजे बघा,
एम्पथी म्हणजे काय तर समानुभूती हा शब्द आहे बघा मराठीमध्ये एम्पथीला. सहानुभूती नाही हा, सहानुभूती इज डिफरंट. सहानुभूती म्हणजे अरे एखाद्या व्यक्तीला पाहून तुम्हाला हळहळ वाटणे, त्याच्याबद्दल वाईट वाटणे, दिस इज समथिंग सहानुभूती. हा, आणि समानुभूती एम्पथी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दुःखामध्ये तुम्ही स्वतः आपलं दुःख म्हणून त्याच्यामध्ये सहभाग घेणं, त्याला त्या व्यक्तीला त्या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी समानुभूतीमध्ये येतात. म्हणजे दुसऱ्यांच्या भावनेत स्वतःला एकदम काय म्हणता येईल ओतून देणं, स्वतःला एकदम झोकून देणं आणि त्याच्यासाठी काहीतरी करणं, त्याच्या भावना समजून घेणं, टू बी इन देअर शूज जे म्हणतात ना, तसा प्रकार की त्याला त्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेणं ही एम्पथी आहे. आणि जर कोणी अवघड लोक तुमच्या समोर आले ना, म्हणजे अनेकांशी आपल्याला संवाद साधायचे हो, म्हणजे फक्त ऑफिस मधला संवाद साधला म्हणजे झालं असं नाही. तुम्हाला तर घरी आल्यावर पण वेगवेगळे संवाद आहेत, तुमच्या मुलांसोबतचे संवाद आहेत, तुमच्या जोडीदारासोबतचे संवाद आहेत. आणि हे जे संवाद आहेत ना, हे कुठेतरी वादविवादात किंवा विसंवादामध्ये नाही झाले पाहिजे, कुठेतरी अबोला नाही आला पाहिजे या रिलेशन्समध्ये. अबोला सुद्धा जनरली अशा आपण अनेक ठिकाणी उदाहरणं पाहिले असतील, नवरा बायकोंमध्ये अबोला असतो, बोलला जात नाही, कुठेतरी रुसवा असतो, कुठेतरी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग असते. ही का असते की कुठेतरी हे कनेक्ट नाही होत एकमेकांशी, कुठेतरी ही बॉन्डिंग नाही जुळत. ही बॉन्डिंग येण्यासाठी ना थोडं आपल्याला आपला इगो म्हणा, आपले थोडेसे आपले विचारांचं जे आपण दुसऱ्यांवरती जे दडपण आणायला पाहतो, जे दुसऱ्यांवरती जे आपण थोपवायला पाहतो, हे थोपवणं थोडंसं जर आपण कमी केलं आणि दुसऱ्यांचेही विचार तितक्या चांगल्या काय म्हणता येईल तितके काकुळतीने जर आपण समजून घेतले, त्याच्या भावना समजून घेतल्या, एखाद्या व्यक्तीला इतकं प्रेम दिलं की जस्ट किल देम विथ लव्ह अँड एम्पथी. म्हणजे तुम्ही इतकं प्रेम करा, जगामध्ये प्रत्येक माणूस प्रेमाचा भुकेला आहे, त्याच्यावर जीव लावा. जीवाभावाचे लोक गोळा करण्यासाठी आधी तुम्हाला जीवाभावाचं व्हावं लागेल. स्वतः तुम्हाला लोकांवरती स्नेह ठेवावा लागेल, त्यांना जीव लावावा लागेल, त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करावं लागेल, त्यांच्या चांगल्यामध्ये तुम्हाला आनंदी व्हावं लागेल. कोणाचं तरी चांगलं होतंय ना, तर तिथे जेलस नाही व्हायचंय, तिथे आपल्याला खूप आनंदी व्हायचंय. कोणीतरी एखाद्याच्या आयुष्यात एखादी चांगली घटना घडली ना, तर त्याला पार्टी मागण्यापेक्षा तुम्ही त्याला पार्टी द्या. अहो, तो माणूस तुम्ही विकत घ्याल, अक्षरशः लिटरली तो आयुष्यभरासाठी तुमचा माणूस तुमचा होऊन जाईल. म्हणजे इतकं प्रेम करावं एखाद्यावरती की तो माणूस कायमस्वरूपी तुमचा दास होऊन जाईल. प्रेमाने बघा, इव्हन परमेश्वराला सुद्धा आपण म्हणतो की तो भक्तीचा भुकेला दास आहे, तो भक्तांचा. का? कारण परमेश्वर जर तो जगन्नियता, तो परमेश्वर जर प्रेमाचा भुकेला आहे, तर आपण तर शेवटी माणसंच आहोत ना. एकमेकांमध्ये कुठेतरी हे प्रेम कमी होऊ लागलं, एकमेकांमध्ये हे स्नेह, हे कुठेतरी हे जे एकमेकांशी जी बॉन्डिंग आहे ना, ही कुठेतरी कमी होऊ लागली आहे. त्याच्यामुळे हे कनेक्शन होत नाहीये. आणि जिथे कनेक्शन होत नाहीये तिथे कम्युनिकेशन होत नाहीये, प्रॉपर कम्युनिकेशन नाही होतंय. म्हणून सगळीकडे जिथे म्हणजे आपण आयुष्यामध्ये कुठेतरी अनसक्सेसफुल आहोत. त्यामुळे जर ही बॉन्डिंग चांगली झाली, हे कनेक्शन नीट झालं, हे सगळं व्यवस्थित झालं, तरच आपण आयुष्यामध्ये सक्सेसफुल राहू. वर्क प्लेस असो, पर्सनल लाईफ असो, कुठेही आपल्याला समोरच्या व्यक्तीशी कनेक्ट होता आलं पाहिजे, आपल्याला त्याच्या भावना समजून घेता आलं पाहिजे. भावना सगळ्यात महत्वाच्या आहेत मित्रांनो. भावना स्वतःच्या, भावना इतरांच्या, या सगळ्यांचा एक बॅलन्स ठेवता आला पाहिजे. आणि हे बॅलन्स जिथे आपण ठेवू शकू तिथे आपण चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकू. आणि कनेक्ट जिथे झालो तिथे मग बाकी काहीच अवघड नाही, मग तो बल्ब लागतो. ठीक आहे, पुढचं बघूया. 6 C's टू कन्वे. बघा, आता माझे तीन सी होते. कुठले होते? कनेक्ट, कन्वे आणि कन्व्हिन्स. आता कनेक्टचं झालं, आता आपण कन्वे बघूया. कन्वे म्हणजे आता झालं, आता तुम्ही एकदा समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्ट होताय ना, तर त्यावेळेस तुम्ही जे काही कन्वे करताय, म्हणजे तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे संभाषण करताय, जो संवाद साधताय, तो संवाद कसा असला पाहिजे? इट शुड बी क्लिअर. तो क्लिअर पाहिजे, तो कन्साइज पाहिजे, तो करेक्ट पाहिजे, कम्प्लीट पाहिजे, कोर्टियस पाहिजे, कॉन्क्रीट पाहिजे. हे 6 C लक्षात ठेवा. मी इथे हे शॉर्ट फॉर्म सगळे यासाठी आणले की हे थोडेसे आपल्याला आपलं जे ब्रेन आहे ना, हे असे शॉर्ट्स, अक्रॉनिम्स वगैरे हे लक्षात ठेवणं हे आपल्याला थोडंसं सोपं जातं.
म्हणजे इथून जेव्हा तुम्ही जाल तेव्हा असं वाटू नये की बाबा मॅडमचं कीर्तन चाललं, एक काहीतरी आपण ऐकलं आणि गेलो घरी, असं नको व्हायला. काहीतरी घेऊन जा तुम्ही इथनं, आणि हे घेऊन जाण्यासाठीच हे असे थोडेसे सोप्या पद्धतीत काही गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. आणि हे मग हे जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा त्या बोलण्यामध्ये ना एक क्लॅरिटी हवी आहे. काहीतरी अवघड भाषा वापरून, अवघड शब्द वापरून, किंवा कुठेतरी असं तोंडातल्या तोंडातच बोलणं, किंवा ते असं क्लिअर न बोलणं, काय सांगायचं ते तुमच्याकडे शब्दसाठा व्यवस्थित नसणं, हे असं काही नसायला पाहिजे. तुम्ही असं क्लिअर बोललं पाहिजे, व्यवस्थित, एकदम पारदर्शक. काहीतरी तुम्ही लपवताय किंवा असं जर समोरच्या माणसाला सिग्नल गेले की बाबा हा माणूस काहीतरी हाईड करतोय, काहीतरी त्याच्या बोलण्यामध्ये क्लॅरिटी नाही, तो बोलतोय एक, वागतोय एक, असं काहीतरी कुठे जर समोरच्या माणसाला लक्षात आलं ना, तर मग तिथे 100% कम्युनिकेशन गॅप निर्माण होणार. त्यामुळे बोलणं आपलं कसं पाहिजे, क्लिअर पाहिजे, कन्साईज पाहिजे. कन्साईज म्हणजे ब्रीफ, थोडक्यात. असं आपल्याला ना म्हणजे पान्हाळा लावत बोलायचं नाहीये. खूप असं म्हणजे आघळ पघळ कुणीकडे पण विषयाला न धरून कुठेतरी अवांतर चाललंय भटकत आपलं प्रवचन, असं बोलणं नको. इट शुड बी कन्साईज, इट शुड बी ब्रीफ, थोडक्यात. बोलावे मोजके, नेमके खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्रांचे. हे बघा, हे संत तुकारामांचं वाक्य आहे की तुम्ही नेमकं खमंग असं बोला, क्लिअर बोला. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा जो माणूस असा क्लिअर आणि थोडक्यात बोलतो, थोडक्यात व्यवस्थित सगळं समजावून सांगतो, त्याचा ना एक वेगळाच इम्पॅक्ट असतो, त्या व्यक्तीचा एक वेगळा प्रभाव असतो. तर तुम्ही चालले लांबण लावायला लागले, अगदी विषयाला सगळं न धरून कुठेतरी अवांतर बडबड बडबड करायला लागले, तर अशा अति बडबड्या लोकांचा कधीच प्रभाव पडत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर व्हॉट एव्हर यू आर स्पीकिंग, इट शुड बी करेक्ट. तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन देताय ना एखाद्या व्यक्तीला, तर ती करेक्ट द्या. कुठेतरी काहीतरी ऐकलंय, इकडचं व्हॉट्सअप ज्ञान आलंय, दुसरीकडे पाठवायला लागलोय, दिस शुड नॉट हॅपन. तुमचं जे काही बोलताय ना, तुम्ही जी काही माहिती देताय, जी इन्फॉर्मेशन शेअर करताय, त्याची ना खात्री करून घ्या की येस, इट इज करेक्ट, 100% करेक्ट. अर्धवट करेक्ट असलेली माहिती, 50% करेक्ट असलेली माहिती अशी कधीच दुसऱ्यांसमोर डिस्प्ले होता कामा नये. जर एखादा डॉक्टर आहे, डॉक्टरकडे एखादा पेशंट गेला, पेशंटला एक आजार झाला, डॉक्टर काहीतरी दुसरंच इन्फॉर्मेशन द्यायला लागलाय, चुकीचं काहीतरी सांगायला लागलाय, करेक्ट डायग्नोसिस नाही करू लागलाय, तर मग काय होतं, जीवावर बेततं पेशंटच्या. त्याच्यामुळे जिथं डॉक्टर आणि पेशंटचा जसा संवाद असतो, तिथे एक डॉक्टरचं जे काही ओपिनियन आहे ते करेक्ट हवंय, डायग्नोसिस करेक्ट हवंय, औषध गोळ्या करेक्ट हव्यात, त्याचं मेडिसिन करेक्ट हवंय, हे जसं आपल्याला कळतं ना, तसं लक्षात घ्या. जेव्हा आपण समोरच्या माणसाला बोलतोय, जे इन्फॉर्मेशन शेअर करतोय, जी माहिती देतोय, दॅट शुड ऑल्सो बी 100% करेक्ट. अगदी परिपूर्ण अशी माहिती द्या. त्याच्यानंतर येस, कम्प्लीट, परिपूर्ण, की अर्धवट माहिती सांगू नका. काहीतरी सोडून, काहीतरी हातचं राखून, काहीतरी पोटातच ठेवायचंय, काहीतरी मला सांगायचं नाहीये, मला समोरच्या माणसाला जर मी सगळं माहिती दिली तर मग माझ्याकडे काय राहील. नाही, दिस शुड नेव्हर बी हॅपन. समजा तुमचा सबऑर्डिनेट आहे, तुम्ही त्याला काहीतरी माहिती देताय, काहीतरी सांगताय, किंवा तुमचा कलिग आहे, एखाद्या कामाचा तुम्हाला जास्त अनुभव आहे, एखादा नवीन जॉईन झालेला कर्मचारी आहे, अधिकारी आहे, त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही काही ट्रेनिंग देताय, काही सांगताय, काही 4 गोष्टीच्या, एखाद्या फाईलची माहिती देताय, तर ती कंप्लीट द्यायला पहा. ह्याचा हातचं राखून नाही ठेवायचंय आपल्याला. जो व्यक्ती असं कंप्लीट नॉलेज देतो ना, त्याचं नॉलेज वाढतं. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण एखादी माहिती देतोय, ती सुद्धा परिपूर्ण अशी दिली गेली पाहिजे. तेव्हाच त्याचा एक इम्पॅक्ट असतो, तेव्हाच ते इन्फ्लुएन्शियल असतं ते बोलणं. त्याच्यानंतर इट शुड बी कोर्टियस, विद्या विनयेन शोभते. बघा, विनय असावा बोलण्यामध्ये, एकदम शांत, छान, प्रेमळ. तुमच्या बोलण्यातून तुमचे संस्कार झळकतात राव. हे नेहमी लक्षात घ्यावं सगळ्यांनी, की तुम्ही जितकं आदराने एखाद्या व्यक्तीला बोलाल ना, तितकंच आदर तुम्हाला आयुष्यात मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये एक असा एक प्रेमाचा झरा व्हायला पाहिजे, एक जिव्हाळा वाटला पाहिजे, एक शांतता वाटली पाहिजे, कुठेतरी स्थैर्य वाटलं पाहिजे त्या बोलण्यामध्ये, कुठेतरी असा एक समंजसपणा वाटला पाहिजे, एक बॅलन्स्ड व्यक्तिमत्व. बघा, तुम्ही जगामधले जे मोठे मोठे लोक असतात, म्हणजे मोठे मोठे लीडर्स जे आहेत, जे मोठे नेतृत्व गुण दाखवणारे जे लोक आहेत, ते असे खूपच असे एक्साइट होऊन किंवा खूप असे इम्बॅलन्स्ड पद्धतीने कधीच बोलत नाहीत. ते असे खूप असे अति भावनेने वाहत जात नाहीत. ते असे शांतपणे बोलतात, खूप असं सहज बोलतात, खूप प्रेमाने बोलतात, खूप गांभीर्याने बोलतात, खूप छान बोलतात. तर आपण ना त्या गोष्टीची एक काय म्हणतात त्याला, सवय आपल्यामध्ये लावावी. आधी
थोड्या छोट्या छोट्या संभाषणातून या गोष्टींची सवय लावावी. नंतर मग हळूहळू आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या रेग्युलर बोलण्यामध्ये, भाषेमध्ये या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक येऊन जातात. आणि कॉन्क्रीट, येस, आपल्या संभाषण पण कॉन्क्रीट हवंय एकदम. तर हे 6 C's आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत कम्युनिकेशन स्किलमध्ये. आणि एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण काहीतरी बोलतोय, ते बोलणं कसं असावं, क्लिअर असावं, कन्साइज असावं, करेक्ट असावं, कम्प्लीट असावं, कॉन्क्रीट असावं, कोर्टियस असावं. तर ह्या सगळ्या 6 C'ला लक्षात ठेवूया. आणि नंतरचा आपला शेवटचा C आहे टू, आणि एक मिनिट, सॉरी, या कन्वेमध्ये आणखी काही गोष्टी मला सांगायच्या राहिल्यात, की नॉलेज फॉर स्पॉन्टॅनिटी इन कन्व्हर्सेशन. बघा, एखादं आपल्याला जेव्हा सहज भावाने एखादी गोष्ट बोलायची आहे, समोरच्या व्यक्तीसोबत आपल्याला एक छानसा संवाद साधायचा आहे, ज्या संवादामध्ये कुठे जर त्याच्यामध्ये कुठे अडखळलेपणा येऊ नये, त्या संवादामध्ये कुठेतरी गॅप येऊ नये, कम्युनिकेशन गॅप निर्माण होऊ नये, असं जर आपल्याला हवं असेल ना, तर आपल्याला आपण ज्या विषयावर बोलतो, आपण ज्या गोष्टीवर बोलतोय, त्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. अर्धवट नॉलेज घेऊन तुम्ही शक्यतो संवाद साधण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती आहे तरच बोला. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्ही कोविडवर बोलत असाल, तर कोविडच्या बाबतीत जे काही ऍक्च्युअल नॉलेज आहे, जे म्हणजे कुठे एक काय म्हणता येईल, की ज्या नॉलेजला एक वैज्ञानिक बैठक आहे, ती वैज्ञानिक बैठकीच्या अनुषंगाने किंवा त्या एक्झॅक्ट जे गोष्टी आवश्यक आहेत, ज्या आहेत पर्टिक्युलरली, ज्या करेक्ट आहेत, त्याच गोष्टी बोलल्या जाव्यात. त्याच्यावरती विनाकारण कुठल्या तरी काहीतरी आपलं इकडून तिकडून ऐकलेलं व्हॉट्सअप ज्ञान असेल किंवा इकडून तिकडून ऐकलेल्या काही चुकीच्या गोष्टी असतील, तर या समाजामध्ये पसरवू नये. थोडक्यात सांगायचा अर्थ आहे की जेव्हा आपल्याला संवाद साधायचा आहे, आपण एखाद्या विषयावर जेव्हा बोलत आहोत, जेव्हा बोलायचं असतं, तेव्हा शक्यतो प्रयत्न करायचा आहे की आपण जर एखाद्या विषयात हात घालू, त्या विषयाला बोलू, तर त्या विषयाचं एक नॉलेज असावं, त्याची एक ॲटलिस्ट प्राथमिक माहिती तुम्हाला हवी. त्यानंतर लेवल ऑफ कन्व्हर्सेशन, ऑर्गनायझिंग युअर थॉट्स. बघा, आपण जेव्हा संवाद साधतो ना समोरच्या व्यक्तीसोबत, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीचे पण लेवल ओळखता आली पाहिजे आपल्याला, की त्याला किती समजतं वा. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताय आणि त्या व्यक्तीला एक विशिष्ट भाषेत म्हणा किंवा तिथले लोकल लँग्वेजमध्ये बोललेलं तर कळेल, सोप्या भाषेत बोललं तर कळेल, तर तिथे मग तुम्ही विनाकारण इंग्लिशचा प्रयोग नका करू. तिथं विनाकारण खूपच मोठे अगदी शब्द वापरू नका, अवघड शब्द वापरू नका. तिथे सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करा, त्याला समजेल असं सांगण्याचा प्रयत्न करा. अगदी कायद्याची भाषा, GRची भाषा, अशा भाषेत पण तुम्ही त्या व्यक्तीला समजून सांगायला जाल तर त्याला काहीच कळणार नाही. त्याला समजेल अशा भाषेत बोलायचंय. मग ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याची लेवल ऑफ नॉलेज कशी आहे, त्याचं लेवल ऑफ अंडरस्टँडिंग कसं आहे, या सगळ्या गोष्टी समजून तुम्हाला तुमचं थॉट्स, म्हणजे तुमचे विचार आधी ऑर्गनाईज करावे लागतील आणि मग तसं ते ठरवून तुम्हाला तशा पद्धतीने त्या व्यक्तीशी संवाद साधावा लागेल. तर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची की समोरच्या व्यक्तीला सुद्धा कळलं पाहिजे ना तुम्ही काय बोलताय ते. अदरवाईज तुम्ही बोलत जाल नुसतं आणि समोरचा माणूस कोरा राहून जाईल. तसं नुसतं आपल्याला कोऱ्या पाटीवरती रेषा ओढायच्या नाही. त्यानंतर पार्टिसिपेटिंग इन डिस्कशन्स. येस, जर आपल्याला संवाद कौशल्य शिकायचं असेल ना, तर थोडंसं डिस्कशन्समध्ये भाग घ्यायला शिका. बोलायची प्रॅक्टिस करा. कोणालाही बोला, म्हणजे जी व्यक्ती तुमच्या समोर येईल ना त्याला बोलायचा प्रयत्न करा. हळूहळू बोला, शांततेत बोला आणि बोलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि जितकं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस, तर त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये जितकं प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही बोलायचं तुम्हाला आयडिया येत जातील आणि मग तुम्हाला कळेल हळूहळू की कसं बोलायचं, कसं वागायचं आणि कशा पद्धतीने आपलं कम्युनिकेशन सक्सेसफुल करायचं. त्यानंतर तुमच्या बॉडी लँग्वेजवरती वर्क करा. जसं आधी पण मी तुम्हाला सांगितलं की नॉन व्हर्बल सिग्नल्स आहेत काही, ते आपले प्रॉपरली गेले पाहिजे. तुम्ही सांगताय एक, तुमची बॉडी एक सांगते, असं नाही व्हायला पाहिजे. त्या दोन्हीमध्ये एक बॅलेन्स असलं पाहिजे, एक कुठेतरी कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. जे मुखातून येत आहे तेच तुमच्या चेहऱ्यावर, तेच तुमच्या डोळ्याच्या भावनेतून, तुमच्या डोळ्यातून तेच झळकलं पाहिजे, ते तुमच्या चेहऱ्याच्या हावभावात झळकलं पाहिजे, ते तुमच्या व्हॉइसमधून, तुमच्या व्हॉइस टोनमधून झळकलं पाहिजे. तर थोडक्यात तुमची बॉडी लँग्वेज सुद्धा प्रॉपर हवी आहे, तुमची लिसनिंग प्रॉपर हवी आहे, तुमचा टोन प्रॉपर हवा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलताना लक्षात द्यायच्या. त्यानंतर बघा, कन्व्हिन्स काय आहे, तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी कनेक्ट होतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपण जे काही बोलतो, जे काही कन्वे करतो,
ते इतकं प्रॉपर होऊन जातं, ते इतकं योग्य होऊन जातं की त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करणं मग अवघड राहत नाही. मग ही शेवटची प्रोसेस आपोआप होऊन जाते, सहजपणे होऊन जाते. त्यामुळे पहिला तुम्हाला महत्व कशाला द्यायचं? येस, टू कनेक्ट, देन टू कन्वे, अँड द कन्व्हिन्स थिंग गेट्स ऑटोमॅटिकली डन. त्यानंतर या 3 C's नंतर आपल्याला काही एक स्लाइड बघून घ्या. त्या आहेत 5 स्किल्स ज्या आहेत अशा ज्या सक्सेसफुल कम्युनिकेशन ॲट वर्क प्लेसला लक्षात ठेवायच्या आहे. ही स्लाइड जस्ट मी ऍड केली आहे कालच या माझ्या पीपीटी मध्ये. ती जी त्या ज्या आतापर्यंत ज्या मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्या जनरल कम्युनिकेशन मध्ये सगळीकडेच लागू होणारे आहेत, पण खास करून वर्क प्लेसवरती जर आपल्याला काही गोष्टींवरती लक्ष द्यायचं असेल, वर्क प्लेसवर होणारे जे कम्युनिकेशन आहे ते साधारण 3-4 स्तरावरती होतात. एक तर तुमच्या सिनियर सोबत होणारं तुमचं कम्युनिकेशन, तुमच्या सबऑर्डिनेट सोबत होणारं तुमचं कम्युनिकेशन, तुमच्या कलिग सोबत होणारं तुमचं कम्युनिकेशन, आणि जी एक जनरल पब्लिक आहे त्या पब्लिक सोबत, त्या तुमच्या काय म्हणता येईल त्या क्लायंट सोबत होणारं तुमचं कम्युनिकेशन. तर हे जे एक वर्क प्लेसचं जे कम्युनिकेशन आहे, तर ह्या वर्क प्लेस कम्युनिकेशनमध्ये या 5 स्किल्स, या 5 गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. या जर सक्सेसफुल आपल्याला आपल्या वर्क प्लेसवरती जर चांगल्या हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या म्हणजे फर्स्ट लिसनिंगवरती आपण भरपूर बोललो. तर लिसनिंग आपल्याला म्हणजे एक प्रॉपर लिसनिंग हवी आहे. एक म्हणजे समोरच्याचं ऐकून घ्या, त्याचं समजून घ्या, त्याचा उद्देश समजून घ्या, त्याची भावना समजून घ्या, या गोष्टी लक्षात घ्यायच्या. स्ट्रेट टॉकिंग, येस, व्यवस्थित तुम्ही जे काय बोलताना ते एक काय म्हणतात एक क्लिअर असावं. तुमचं सरळ तुम्ही व्यवस्थित सहज भावनेने त्या सगळ्या गोष्टी बोला, क्लिअर बोला, क्लॅरिटी ठेवा त्या बोलण्यामध्ये. एक काय म्हणता येईल ना, एक कम्फर्ट झोन निर्माण करा समोरच्या व्यक्तीसाठी. त्यानंतर तुम्ही ॲक्सेसिबल राहा, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला तुमच्यासोबत येऊन बोलायची भीती नाही वाटली पाहिजे. अशा प्रकारचं एक भयमुक्त वातावरण तुम्ही तुमच्या वर्कप्लेसला ठेवलं पाहिजे. मग जर तुम्ही बॉस असाल तरी सुद्धा, तुम्ही जर कर्मचारी असाल तरी सुद्धा, आणि तुम्ही कोणत्याही स्तरावर काम करणारे अधिकारी कर्मचारी असू देत, कोणत्याही ग्रेडचे असू देत, तुम्हाला असं एक वातावरण स्वतःसाठी निर्माण ठेवलं पाहिजे, इतरांसाठी तुम्ही निर्माण करून ठेवलं पाहिजे की तुमच्या समोर येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ॲक्सेसिबल असाल. तुम्ही एक भयमुक्त, एक कम्फर्टेबल वातावरण त्या व्यक्तीसाठी केलं पाहिजे की जेणेकरून तो त्याचे विचार मांडेल, तो त्याचे ओपिनियन मांडेल, तो त्याचे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगेल, काही स्ट्रॅटेजीज तिथे डिस्कस होऊ शकतील, एक चांगल्या प्रकारची डिसिजन मेकिंग होऊ शकेल, आणि एक चांगल्या प्रकारच्या डिसिजन मेकिंगमुळे पुढचे संघर्ष, पुढच्या कॉन्फ्लिक्ट सुद्धा तुम्हाला टाळता येतील. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नॉन व्हर्बल कम्युनिकेशनवरती फार जास्त लक्ष द्यायचं आहे की बाबा तुमची बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट्स अँड गेस्चर्स अँड एव्हरीथिंग दॅट शुड बी लुक्ड आफ्टर. त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट, येस, स्ट्रेस मॅनेजमेंटवरती फार भर द्या. तुमच्या उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट होणारच आहे. तर वर्क प्लेसला आजकालचं जे कामाचं जे कल्चर आहे याच्यामध्ये मी तर म्हणते अगदी वरच्या अधिकाऱ्यापासून ते खालच्या अगदी क्लास 4 कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांनाच स्ट्रेस आहे. वैयक्तिक जीवनातले स्ट्रेस आहे, सामाजिक जीवनातले स्ट्रेस आहेत, त्याला त्याच्या कार्यालयीन जीवनातले स्ट्रेस आहेत. या सगळ्या स्ट्रेसला काम करायचंय, त्याला सक्सेसफुल राहायचंय आयुष्यामध्ये, त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने बॅलन्स करायच्या आहे. आणि हे जर करायचं असेल तर त्याला त्याचं स्ट्रेस मॅनेज करता आलं पाहिजे. आणि ह्या स्ट्रेसमध्ये राहून सुद्धा त्याला तिथे एक खंबीरपणे उभं राहून काम करता आलं पाहिजे. असं जर व्यक्तिमत्व स्वतःचं घडवायचं आहे तर तुम्हाला तिथे ताणतणाव तुमचा व्यवस्थित मॅनेज करता आला पाहिजे, हँडल करता आला पाहिजे. मला स्ट्रेस नकोय, माझ्या आयुष्यात स्ट्रेस नाही पाहिजे असं म्हणून चालत नाही. तुम्हाला स्ट्रेसमध्येच जगायचं आहे, तुम्हाला स्ट्रेसमध्येच राहायचं आहे. स्ट्रेस हा असणारच आहे. आज पॅन्डेमिकचा स्ट्रेस आहे, जीवनाचा स्ट्रेस आहे, जीवाचा धोका आहे. हा आयुष्यातला सगळ्यात मोठा स्ट्रेस आहे. जिथे जीवाचा धोका असतो तो सगळ्यात मोठा स्ट्रेस. त्यामुळे जिथे जीविताच्या हानीचा जिथे संभावना आहे त्याच्यापेक्षा अजून वेगळा स्ट्रेस असू शकत नाही. मग तुम्ही या स्ट्रेसला दूर करू शकत नाही, पण येस, तुम्हाला या स्ट्रेसमध्ये राहूनच तुम्हाला त्याच्यावरती विजय मिळवून तुम्हाला खंबीरपणे स्वतःचे प्रॉब्लेम्स हँडल करता आले पाहिजे. दिस इज व्हॉट स्ट्रेस मॅनेजमेंट इज. की स्ट्रेस तर असणारच आहे, त्याला तुम्ही टाळू शकत नाही. त्यामुळे स्ट्रेसमध्ये कसं जगायचं आहे, त्याला मॅनेज कसं करायचं हे तुम्हाला होईलच उद्याच्या लेक्चरला.
त्यानंतर येस, लास्टली इमोशनल कंट्रोल. ऑफिसमध्ये काम करताना कृपया खूप इमोशनल राहू नका. तुम्हाला तुमच्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवता आलं पाहिजे. मेन इमोशन्स कोणत्या आहेत ज्या तिथे कामाच्या ठिकाणी ज्या त्रासदायक असतात, ती स्ट्रॉंग इमोशन आहेत. एक तर अँगर, राग. खूप राग येतो बाबा, कोणी बोललं की राग आला, काही बोललं, एक शब्द इकडे तिकडे केला, राग आला, रागावलं, राग आला, माझं ऐकलं नाही, राग आला, हे माझं काम करत नाही, राग आला, मला माझी एखादी गोष्ट ऐकून घेतल्या जात नाही, राग आला. नो, हे राग नकोय, फ्रस्ट्रेशन्स नकोय, कन्फ्युजन्स नकोय. ह्या ज्या इमोशन्स आहेत ना, या धोकादायक आहेत. भीती सगळ्यात मोठा इमोशन तिथला जो आहे, जो त्रासदायक आहे, जो सगळ्यात हानिकारक आहे म्हणता येईल. तर ह्या इमोशन्समुळे होणारे जे निर्णय असतात, आपले जे डिसिजन असतात, हे नेहमी चुकीचे असतात. त्यामुळे अति इमोशन्सच्या प्रवाहात वाहत जाऊन घेतलेले कुठलेही डिसिजन्स, कुठलेही कामं हे नेहमी धोकादायक असतात. त्यामुळे आपल्याला कुठलाही एखादा स्ट्रेस आला बुवा, काहीतरी आपल्याला एखादं काम आलं जे आपल्याला खूप आता त्रासदायक होणार आहे, की लगेच तिथे रडून घ्यायचंय, खूप रडून म्हणजे तुम्ही अगदी तुमचा इमोशनल इम्बॅलन्स सगळा तिथे प्रदर्शित केला, तर दिस इज नॉट गोइंग टू गेट यू ऑल अलॉंग. हे तुम्हाला कुठेही सक्सेसफुल करणार नाही. तुम्हाला इमोशनल कंट्रोल ठेवता आला पाहिजे, तुमच्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवता आला पाहिजे. तर ह्या 5 गोष्टी आपल्याला वर्क प्लेसला लक्षात ठेवायचं आहे, की प्रॉपर लिसनिंग, स्ट्रेट टॉकिंग, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि इमोशनल कंट्रोल. आणि त्यानंतर शेवटचं आहे की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स आर क्रिटिकल एलिमेंट इन युअर करिअर अँड पर्सनल लाईफ. वी ऑल मस्ट यूज अँड प्रॅक्टिस अ व्हेरायटी ऑफ कम्युनिकेशन टेक्निक्स टू बोथ अंडरस्टँड अँड टू बी अंडरस्टूड. तर बघा, हे आता आपण एवढा वेळ जी चर्चा केली, जे काय ऐकलं आपण शांततेत, ते आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बद्दल आपण बोललोय. पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बद्दल ज्या काही गोष्टी इथे चर्चा केल्या गेलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी इथे मी आपल्याला आपल्यासमोर मांडल्या आहेत, त्या अशा सहज त्या तुमच्या अंगी तुम्हाला भिनवणे किंवा त्या तुम्हाला अगदी एकदम लगेच तुम्हाला एक गुड कम्युनिकेटर करण्यामध्ये लगेच त्या तुम्हाला पॉसिबल होईल असं होत नाही. मग हे जर पॉसिबल होणं आवश्यक असेल असं तुम्हाला वाटत असेल, जर ह्या गोष्टी आपल्याला एक गुड कम्युनिकेटर व्हायचंय, आपल्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायचंय, आपल्याला छान बोलायचंय, छान संवाद साधायचा आहे, सुसंवाद साधायचा आहे, तर या संवादासाठी ना तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, तुम्हाला डिस्कशन्समध्ये भाग घ्यावे लागतील. मी ज्या काही इथे काही टिप्स दिल्या म्हणा, त्या टिप्सचा तुम्ही थोडासा वापर करा आणि तुम्ही कम्युनिकेशन कसं सुधारवता येईल त्याच्यावरती तुम्ही विचार करत चला. हळूहळू वेगवेगळ्या कन्व्हर्सेशनमध्ये भाग घेत चला, डिस्कशन्समध्ये भाग घेत चला, अनोळखी लोकांसोबतही बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मग लक्षात येईल, कधी कधी एखाद्या सर्वसाधारण दिसणाऱ्या माणसासोबत सुद्धा जर तुम्ही कनेक्ट झालात ना, तर कधीतरी तो तुमचं खूप मोठं काहीतरी काम करून देऊन जाईल, एखादी मोठी संधी तुमच्यासाठी उपलब्ध करून देईल. आय गेस मॅडमचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालेलं आहे. मला वाटते वेळ पण आता जास्त नाही आहे, त्यामुळे आपल्याला कॉन्क्लूड करता येईल. नाही, आजच्या सत्रामध्ये मॅडम जॉईन होतील का, एकदा थोडस पाहावं लागेल. प्रश्न असेल तोपर्यंत आपण प्रश्न चॅटमध्ये टाकून ठेवा. CCF साहेब बोलत असतील तर त्यांना बोलू द्या. सर नाही, आता बहुतेक मॅडम कनेक्ट होण्याची शक्यता थोडी कमी वाटते. सर आवाज येतोय ना? येस सर. आपल्याला फक्त थोडस मला वाटतं वेळेचं आपण एकदा रिअरेंज करावं का, कारण आता जवळपास 1:45 वाजत आलेत. लोकांना जेवणाची पण मध्ये आपल्याला थोडी सुटका द्यावी लागेल. सर 15 मिनिटात जेवण येतीलच असं नाही. आता जर आपण एकदा थोडस मला वाटतं थोडी स्पेस द्यावी, अर्ध्या तासाची तरी अजून. आणि वेळ सेशन आपल्याला 2च्या ऐवजी 2:30ला ठेवता येईल. हा, आपल्याला तसंच करूया थोडस, म्हणजे लोकांना एक कन्व्हिनियंट होईल थोडस. आता मध्ये कॉमेंट मध्ये दुसरी काही नाही, फक्त आपण सगळ्या कर्मचाऱ्यांना की जे आहेत आता अटेंड करणारे त्यांच्यापर्यंत मेसेज जाऊ द्या, आणि मग मॅडम नसतील कनेक्ट होत तर आपण वाइंड अप करूया आत्ताच. येस सर. ठीक आहे, थँक्यू सर. दुसऱ्या सेशन मध्ये मॅडमनी संवाद कौशल्याबद्दल आपल्याला चांगली माहिती दिली आहे. थोडी उपस्थिती कमी होताना दिसते. थोडस सकाळच्या सेशन मध्ये 250+ लोक होते,
आता एक 200 लोक आहेत. पुन्हा एकदा थोडं सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी सगळे सेशन अटेंड करा आणि आपलं चॅट बॉक्समध्ये नाव पद वगैरे टाका, जेणेकरून आम्हाला तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट वितरित करता येईल. एवढे काळजी घ्या आणि सगळ्यांनी सगळे सेशन अटेंड करा. अतिशय चांगली माहिती या ठिकाणी भेटते. त्याच्यामुळे प्लीज आपले जे सहकारी आहेत त्यांना एक म्हणजे सगळ्यांनी कळवा की बाबा तिसरं सेशन 1:30 वाजता सुरुवात होईल आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा म्हणून. सर नायकवाडी सर. फीडबॅक विषयी जरा त्यांना सांगून द्या. सर फीडबॅक थोडं थर्ड सेशन सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला सांगून देईल सर. त्यांना वरच्यावर सांगून देत जा की आपल्याला Yes, शेवटी sir. फीडबॅक घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातला एक कन्क्लुडिंग पार्ट प्रत्येकाने थोडा लक्षात ठेवला पाहिजे. सर 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 ठीक सर. आपल्याला हे आजचा दिवसाचं सेशन संपल्यानंतर फीडबॅक फॉर्म सबमिट करायचा. फीडबॅकची लिंक आपल्याला थर्ड सेशनच्या जॉईन झालेले आहेत. जाईल. ठीक आहे, थँक्यू. तोंडीकर मॅडम जॉईन झालेले आहेत. आवाज येतोय माझा? हा मॅडम मॅडम. 1-2 प्रश्न घेऊन टाकू आपण आणि मग आपण सेशन या ठिकाणी कन्क्लूड करूया. हो हो हो. पार्टिसिपंट्सचे yes. काही प्रश्न असतील तर आपण हँड रेस करा आणि आपल्याला मॅडम प्रश्न विचारता अतिशय येतील. चांगलं सत्र झालं. अनेकांनी चॅट बॉक्स मध्ये त्याबद्दल लिहिलेलं आहे की बाबा खूप चांगल्या प्रकारे संवाद कौशल्याबद्दल माहिती भेटली. मॅडमनी खूप छान माहिती दिली. त्याच्यानंतर आणखीन खूप संस्कृती गोरे. सखोलपणे एक जणांनी राजकुमार घन म्हणून आहेत, खूप सखोलपणे माणसांचं बाह्यरूप आंतररूप वागण्याच्या पद्धती कशा असाव्या, महत्वाचे म्हणजे समोरच्या सोबत कनेक्ट कसे व्हावे हे अभ्यास पूर्णपणे विशद केले. धन्यवाद मॅडम. अशा खूप कमेंट आल्यात आणि लोकांनी अप्रिशिएट केलेलं आहे. कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. संस्कृती गोरे मॅडम बोला आपण. संस्कृती गोरे मॅडम बोला. गोरे मॅडम बोला, तुम्ही बोलू शकता. म्यूट करून बोला मॅडम आपण. आपल्याला परवानगी दिलेली आहे. मला वाटते मॅडम नाही आहे जॉईन झाला. हॅलो. हा मॅडम. हा बोला मॅडम. हॅलो. ठीक आहे. नमस्कार. ऍक्च्युली खरंच खूप चांगल्या पद्धतीचं समजलं मॅडम. तुमच्या त्या 3 C प्रमाणे तुमचं कॉन्सन्ट्रेशन एक क्षणही म्हणजे भटकू दिले नाही आणि तिथे छान सेशन झालेलं आहे मॅडम. थँक्यू. वरगट मॅडम बोला आपण. वरगट मॅडम. वरगट मॅडम तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. येस सर. हॅलो. नमस्कार मॅम. मॅम आजचं जे आपलं सेशन होतं हे अतिशय महत्वाचं आणि खूपच छान पद्धतीने आपण एक्सप्लेन केलेलं आहे आणि असं वाटत होतं की ही संपावं नाही, म्हणजे याचा शेवट नाही व्हावं या सेशनचा, असं मला जाणवत होतं. म्हणजे जेवढं तुम्ही सांगत होतं तेवढं मला ते एकाग्रतेने ऐकावं असं वाटत होतं आणि मला असं वाटतं की सर्वांनी तेच अनुभवलं असेल. माझा एक प्रश्न असा आहे मॅडम की आपण सांगितल्याप्रमाणे की जसं वरिष्ठांनी एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं असल्यास त्यांनी कौतुकास्पद थाप द्यावी. पण ते आता डिपेंड करेल की वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काय विचार आहे. पण जरी नसेल तरी मला एक्झाम्पलनी द्यायचं असेल, जर एखादा मोर ऍक्सिडेंट झाला असेल, एखादा मोराचा, माझ्या बेटातलीच गोष्ट सांगताय तुम्हाला मी, आणि मला सकाळी 9 वाजता मेसेज आला की मॅडम इथे ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो मोर जो आहे जिवंत स्वरूपात आहे, फक्त त्याला त्याच्या पायाला इजा झालेली आहे. तर माझं प्रथम जे कर्तव्य आहे की मी लगेच त्या स्पॉटवर पोहोचून त्या मोराला रेस्क्यूला घेऊन जाईल किंवा रेस्क्यूची गाडी अवेलेबल करेल. तर ते करताना जे समाधान मला असतं, म्हणजे जे चांगलं, म्हणजे समाधान म्हणजे असं की जे मी कर्तव्य करत आहे ते करताना मला म्हणजे मी कुठेतरी धडपड करत आहे ती गोष्ट करण्यासाठी आणि त्याचा आनंद मी घेत आहे. तर जरुरी नाही, मला असं वाटतं की प्रत्येकाने एक अपेक्षा करावी आपल्या वरिष्ठांकडून. जर आपण ते चांगलं त्या दिवशी जर चांगलं काम केलं आहे तर स्वतः त्यासाठी एखादी गोष्ट, म्हणजे जसं आता उदाहरण देण्यात झालं तर म्हणजे मी आज जर चांगलं काम केलं आहे तर मला असं वाटेल की नाही, मी आज कुठेतरी एन्जॉयमेंट केला पाहिजे त्या गोष्टीचा. जर आज मी त्या मोराला वाचवलेलं आहे तर मी स्वतः आनंद घेईल त्यामध्ये. पण असं होत नाही. भरपूरशा गोष्टी अशा असतात मॅडम की जर आपल्याला कोणी कौतुकास्पद थाप दिली नाही तर आपण नर्वस होऊन जातो. अशा गोष्टी घडतात की
की आम्ही आज एवढं छान काम केलेलं आहे तरी मला कोणी काही म्हटलं नाही, तर त्यामुळे सुद्धा नर्वसपणा येतो. पण आपण ज्या सांगितलेल्या प्रमाणे आज ज्या सेशन मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूपच छान होत्या. मला एवढं म्हणायचं मॅम. थँक्यू. थँक्यू. या ठिकाणी ह्या गोष्टीवर मला एक थोरले सारिका मॅडम आपण बोला. त्यांची कविता आहे. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, त्या ओळींची आठवण झाली तशा प्रकारचं आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मॅडमनी सांगितले त्याप्रमाणे तसं कुणी जर करत असेल तर खूप प्रेरणा भेटते. आय गेस आपण थोडस लेट चालतोय. आपण या ठिकाणी मॅडम अतिशय उत्तम असं एक सत्र या ठिकाणी संवाद कौशल्य याच्यावरती पार पडलं. सगळ्यांच्या चॅट बॉक्स मधील प्रतिक्रिया आणि जे ज्यांनी व्यक्त केलं त्याच्यावरून लक्षात आलं. एक आणखीन आहेत मोराळे मॅडम. मॅडम थोडस थोडक्यात घ्या आणि 2 शब्दात तुम्ही तुमचं बोलू शकता. मोराळे मॅडम अनम्यूट करून बोलू शकता. मोराळे मॅडम. सारिका मोराळे मॅडम. ठीक आहे. हा बोला. आय गेस त्यांना अनम्यूट होत नाहीये. ठीक आहे. अनम्यूट केलेलं आहे मी त्यांना. ते अनम्यूटच आहेत त्या. मला वाटते त्यांना लक्षात नाही आलाय ते. चुकून हँड रेज झाला असेल. ठीक आहे. मॅडम थँक्यू. तुम्ही तुमचा वेळ काढून या ठिकाणी आम्हाला वेळ दिला आणि आमच्या सर्व औरंगाबाद वनवर्तातील प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केलं. थँक्यू मॅम. थँक्यू. चालेल. धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद. आता आपलं तिसरं सेशन 1:30 वाजता सुरुवात होईल. सर्वांनी वेळेत हजर राहावे एवढी विनंती. धन्यवाद. तिसऱ्या सेशनची लिंक आपल्याला अगोदरच मिळालेली आहे. फक्त त्यामध्ये आपल्याला वेळेचं भान ठेवायचं आहे की आपल्याला वेळ आपण चेंज केलेली आहे. ती 2:30 वाजता चालू होईल आणि तिथून 1 तास 1.5 तास जे आहे ते चालेल. चला आपण लिव्ह करू शकता. थँक्यू. सर राहुल सर मीटिंग संपवून टाकू या ठिकाणी आता. येस सर. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. एकदा आपण या सर्वांनी मीटिंग मध्ये अतिशय शांतपणे आपला आजचा हा विषय ऐकून घेतला आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी आपल्या सगळ्या ऑडियन्सचे धन्यवाद देतो. CCF साहेब या ठिकाणी हजर होते. त्याचप्रकारे राऊत सरांनी या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी जी काही लिंक जोडून आणली त्याबद्दल आणि चोंडीकर मॅडमनी आजचा हा महत्वपूर्ण विषय अतिशय प्रभावीपणे मांडला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे एकदा धन्यवाद आणि पुन्हा भेटूया 2:30 वाजताच्या मीटिंग मध्ये. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.